हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो वासुदेवाय। हरे कृष्ण। 7व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. अं, आज नाही पण पुढच्या वेळेस पासून तुम्हाला तुमच्यापैकी एकाला कोणाला तरी सारांश सांगावा लागेल. आज मी तुम्हाला तेव्हा तुम्ही आज थोडं लक्ष देऊन ऐका. जसं आपण यापूर्वी पण करायचो ना, की अध्यायाचा प्रवाह कसा चालू आहे सारांश तुम्हाला सांगता आला पाहिजे. म्हणजे श्लोकामागून श्लोकांचा काय अर्थ आहे एका ओळीमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगतो. आपण तुम्ही अं, हा सारांश ऐकून पुढच्या वेळेस सांगण्याचा प्रयत्न करा. तर 6व्या आणि 7व्या अध्यायामध्ये संबंध काय आहे? 6व्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. 6व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक मला वाटतं 47 आहे ना. 46 नंबरच्या श्लोकात सांगितले की सर्वात श्रेष्ठ म्हणजे इतर साधकांपेक्षा म्हणजे ज्ञान योगी तपस्वींपेक्षा कर्मयोगीपेक्षा अष्टांग योगी श्रेष्ठ आहे, म्हणून अष्टांग योगी झालं पाहिजे. तर जास्त स्पष्टीकरण दिलं तर परत कॉम्प्लिकेशन होईल. फक्त मुख्य मुख्य सांगतो की 6व्या अध्यायाच्या श्लोक नंबर 46 मध्ये भगवंत बोलले की इतर साधकांपेक्षा अष्टांग योगी श्रेष्ठ आहे. आणि 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात बोलले परंतु अष्टांग योगीपेक्षाही आणि इतर सर्व मार्गांपेक्षा भक्ती योगी श्रेष्ठ आहे आणि भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे. मग 7व्या अध्यायामध्ये भगवंत आता या भक्ती मार्गाचं वर्णन करत आहे. तर 7व्या अध्यायाचा जो पहिला श्लोक आहे त्या पहिल्या श्लोकामध्ये की असा भक्त कसा असतो, की मागच्या अध्यायामध्ये बोलले ना, मदगतेन श्रद्धावान भजते यो माम, मदगतेन अंतरात्मना एक शब्द आहे त्या श्लोकामध्ये. मदगतीन अंतरात्मना. तर हा मदगतीन अंतरात्मना वाला किंवा ज्याचे मन माझ्यावरती आहे असा व्यक्ती कसा असतो, तर त्याचं वर्णन आहे असं म्हणू शकतो आपण या पहिल्या श्लोकामध्ये, की हा व्यक्ती भगवंतांना आसक्त असतो, पूर्णपणे भगवंतांवरती आश्रित असतो. किंवा याला असं पण म्हणता येईल की अर्जुन, मी तुला आता सांगत आहे की माझा आश्रय घेऊन भक्तियोगाचं आचरण करून आणि मन मला आसक्त करून पूर्णपणे जाणू शकतो. तर हे तू कसं जाणू शकतो? ते माझ्याकडून तू ऐक. अ, सोप्या शब्दात सांगायचं तर अर्जुन, तू माझ्याकडून ऐक की मला पूर्णपणे जाणण्याची पद्धत कशी आहे. पद्धत कशी आहे किंवा माझा आश्रय घेऊन किंवा माझी भक्ती करून मन माझ्यावरती आसक्त करून तू मला जाणू शकतो. आणि कसं जाणू शकतो हे मी तुला सांगणार आहे, ते तू माझ्याकडून ऐक. मग दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत बोलतात की अर्जुन, तुम्ही मला ऐका म्हणताय पण मला काय ऐकायचंय? तर भगवंत म्हणतात की सांगतात की मी तुला ज्ञान आणि विज्ञान सांगणार आहे. आणि ज्ञान विज्ञान सांगितलं की अर्जुन म्हणेल की बस एवढंच ज्ञान आणि विज्ञानच का? तर भगवंत म्हणतात अर्जुन, याच्या परी आणखीन जाणण्यासारखं या विश्वामध्ये काहीच नाहीये. हे तुला एकदा ज्ञान आणि विज्ञान जर समजलं तर. मग त्याच्यानंतर अर्जुन म्हणतो की तुम्ही मला सांगत आहात ही एवढी दुर्मिळ वस्तू आहे का, किंवा हे दुर्मिळ एवढं अं, माहितीसाठी हे ज्ञान आणि विज्ञान आहे का? तर भगवंत म्हणतात हो अर्जुन, हे मी जे तुला सांगत आहे ते खूपच दुर्मिळ आहे. की असंही आध्यात्मिकतेकडे रुची असणारे लोक फार कमी असतात. आणि अध्यात्मामध्ये रुची होऊन त्यांना त्यांच्या मार्गामध्ये यश मिळवणारे, समजा खास करून आचार्य ज्ञानयोगी आणि अष्टांग योग्यांचं उदाहरण देतात. की अष्टांग योगी आणि ज्ञान योगामध्ये सिद्धी जरी प्राप्त झाली, म्हणजे मोक्ष जरी मिळाला, तरी मला लोक जाणू नाही शकत. म्हणजे मला जाणणारा फारच दुर्लभ आहे. तर हा आतापर्यंतचा आपला प्रवाह. तर त्या तात्पर्यामध्ये जाण्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण वेळ आपला जाईल. मला वाटतं तात्पर्य वाचलं असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. श्लोकामध्ये काय आहे की प्रभुपादांनी सांगितले की भगवंतांवरती मन आसक्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या पद्धतीने आपण नवविधा भक्ती म्हणतो.
आणि नवविधा भक्तीमध्ये पहिलं अंग आहे श्रवण. तर या श्लोकामध्ये पण शृणु हा शब्द येतो, म्हणून प्रभुपाद श्रवणाचं बरंच विस्तारित वर्णन पहिल्या श्लोकाच्या तात्पर्यात करतात, भागवतांचा आधार घेऊन. दुसऱ्या श्लोकामध्ये ज्ञान आणि विज्ञानाचं स्पष्टीकरण असं आहे की ज्ञान म्हणजे भौतिक जगाबद्दलची माहिती, भौतिक शक्तीबद्दलची माहिती आपण म्हणू शकतो. जसं की प्रकृती काय आहे, जीवशक्तीला पण त्याच्यामध्येच घेता येईल, हे ज्ञान झालं. आणि विज्ञान म्हणजे भगवंतांच्या दिव्य लीला किंवा भगवंतांचं भक्तांसोबतचं प्रेमळ देवाणघेवाण, याला विज्ञान म्हणायचं. तर या जगातल्या सगळ्या काही गोष्टी या दोन सिद्धांतामध्ये येऊन जातात. तर ज्ञान लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला MSC लक्षात ठेवा असं म्हटलं होतं, मॅटर, स्पिरिट अँड कंट्रोलर ऑफ बोथ. म्हणजे जड पदार्थ, चेतन जीव आणि दोन्हीचं नियंत्रक, या तिघांचं एकत्रित माहितीला ज्ञान म्हणतात. जड पदार्थ म्हणजे हे दगड माती, चेतन जीव म्हणजे आपण, आणि दोघीचं नियंत्रण कोण करतो तर भगवंत किंवा ईश्वर. या तिघांच्या एकत्र माहितीला ज्ञान म्हणतात. या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी असं काही जास्त कुठल्या मुद्द्यावरती सांगितलं होतं, जाणं पण नको, ठीक आहे, काही गरज नाही. आणि हे माहिती झाल्यावरती पद्यापेक्षा दुसरं काही जाणण्यासारखं राहत नाही. कारण हे समजावून सांगण्यासाठी भगवंत मुंडक उपनिषदचा आधार केला. असं पण आहे, असं पण तुम्ही एक काय म्हणता येईल वाक्यप्रचार ऐकला असेल, यद विज्ञातून सर्वमिदं विज्ञातून भवती, अशा प्रकारचे काहीतरी एक श्लोक आहे की त्याला जाणल्यावरती तुम्ही सर्व काही जाणाल. त्याला म्हणजे ईश्वराला, परम नियंत्रकाला. कारण ही भौतिक प्रकृती, जीवशक्ती सगळं काही त्यांच्याच नियंत्रणाखाली आहे. म्हणजे मूळ जर कळालं तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप समजून जातील. आणि या तिसऱ्या श्लोकामध्ये दुर्मिळता सांगताना प्रभुपाद सांगतात की हे जे दुसऱ्या मार्गाचे लोक आहेत, ज्ञानयोगी, अष्टांगयोगी, हे ब्रह्मसाक्षात्कारापर्यंत जाऊ शकतात, परंतु भगवान साक्षात्कार हा त्यांना होणार नाही. कारण भगवान साक्षात्कार थोडीशी कठीण गोष्ट आहे, हे त्यांच्या मार्गाने शक्य नाही. परंतु पुरुषच किंवा परमपुरुष किंवा परमशक्ती व्यक्ती आहे, हे सांगण्यासाठी प्रभुपाद काही श्लोकांचा संदर्भ घेतात. मग मी हे वाचत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत बोलले की सर्वात श्रेष्ठ मार्ग भक्ती आहे आणि सर्वात श्रेष्ठ साधक भक्ती योगी आहे. परंतु हे ज्ञानयोगी काय म्हणतात की भक्ती ही सामान्य लोकांसाठी आहे, ज्यांचा विवेक फार जास्त नाहीये. तर भगवंत ज्या व्यक्तीला सर्वश्रेष्ठ म्हणतात, त्या व्यक्तीला हे इतर मार्गाचे लोक सामान्य किंवा कमी बुद्धीची व्यक्ती असे म्हणतात. तर यांचं बोलण्यामध्ये किती विरोधाभास आहे, भगवंतांच्या बोलण्याचे तर विरुद्ध बोलतायत. तर त्याला अनुसरून आपण बघितले की प्रभुपाद सांगतात की हे ज्या भक्तीला म्हणतात की भक्ती सामान्य लोकांसाठी आहे, ती अशास्त्रीय भक्ती आहे. मनाला वाटेल ते नियम न पालन करता जी केली जाते ती. परंतु श्रुती आणि स्मृती ग्रंथांचा आधार घेऊन, 266 मध्ये जो प्रभुपादांनी श्लोक दिलाय, श्रुती स्मृती पुराणादी पंचरात्री विधी मिळणार. श्रुतीशास्त्र म्हणजे 4 वेद आणि उपनिषद आहेत. स्मृतीमध्ये सगळे पुराण येतात, पण पुराणांचा त्यांनी आणखीन वेगळा पण संदर्भ दिलाय. श्रुतीमध्ये वेद उपनिषद, स्मृतीमध्ये पुराण. पंचरात्र विधी, विग्रह पूजांचे जे ग्रंथ आहेत ते पंचरात्र विधीमध्ये येतात. जसे की नारद पंचरात्र नावाचे एक ग्रंथ आहे. या ग्रंथातील नियमांचा आधार घेऊन जी भक्ती केली जाते ती खरी भक्ती, आणि मनोकल्पनाने जी केली जाते ती भक्ती नाही म्हणता येईल. अशा भक्तीने समाजामध्ये केवळ उत्पाद निर्माण होतो असं प्रभुपाद म्हणतात. तर मग हा झाला आपला तिसरा श्लोक. आता आपण बघूया चौथ्या श्लोकाला. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तर या अध्यायाचे विभाग बघितले आपण. पहिला भाग पूर्ण केलाय श्रवण करून जाणण्याबद्दल. दुसरा विभाग बघतोय आपण भगवंतांच्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्ती. आता या श्लोकापासून श्लोक क्रमांक 12 पर्यंत, म्हणजे 4 ते 12 पर्यंत भगवंत त्यांच्या 2 शक्तीचं वर्णन करतील. 2 शक्ती कुठल्या आहेत त्यात आपण बघूया. तर या दोन्ही शक्तीपैकी पहिल्यांदा ज्या शक्तीचं वर्णन आहे ते आहे श्लोक नंबर 4 मध्ये. आपण या श्लोकाला गाऊया. भूमिरापो नलो वायो खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा.
तर या विभागामध्ये भगवंतांच्या 2 शक्तींचं वर्णन आहे. त्याच्यापैकी या पहिल्या शक्तीचं वर्णन श्लोक क्रमांक 4 मध्ये आहे. तर इथे तुम्हाला काही नवीन शब्द जर ऐकायला भेटले तर ते तुमच्या नोंदवहीमध्ये लिहून ठेवा. कारण ऐकताना समजलं वाटतं पण नंतर ते शब्द कन्फ्यूज होतात. तर आता या शक्तीसाठी वेगवेगळे शब्द आहेत. इथे परा आणि अपरा किंवा परासाठी भिन्न हा शब्द पण आलाय. तर परा म्हणजे आपण म्हणू शकतो की थोडी निकृष्ट दर्जाची नाही म्हणता येणार. पराला काय म्हणता येईल मराठीमध्ये शब्द? कनिष्ठ. कनिष्ठ. नाही, अपरा कनिष्ठ आहे ना? अपरियमितस्तु अन्याम्. परा हा बरोबर. आता ही जी भिन्न श्लोक नंबर 4 मध्ये भिन्न प्रकृतीचं वर्णन आहे. ही परा प्रकृती आहे. परा म्हणजे कनिष्ठ दर्जाची. आता हिला का कनिष्ठ म्हणतात त्याचं वर्णन पुढे येईल. ही श्लोक क्रमांक 4 मधली शक्ती आहे. हिला भिन्न प्रकृती म्हणू शकता किंवा पराशक्ती म्हणू शकता किंवा बहिरंग शक्ती म्हणू शकता. जी भगवंतांची शक्ती आहे तिचे वेगवेगळे नाव आहेत. तर हे सगळे समानार्थी शब्द आहेत. तर मग ही ही भिन्न किंवा कनिष्ठ दर्जाची शक्ती आहे. हिचं मराठीमध्ये काय म्हणता येईल मॅनिफेस्टेशनला? ही कशा स्वरूपामध्ये प्रकट होते? कुठल्या तत्वांद्वारे प्रकट होते? तर हे तत्व श्लोक नंबर 4 मध्ये सांगितले. 8 तत्व सांगितले, त्यांना विस्तारित केले तर 24 तत्व होतात. कुठले कुठले? भूमी म्हणजे जमीन, आप म्हणजे पाणी, अनल म्हणजे अग्नी, वायू, खम म्हणजे आकाश. हे झाले आपण याला पंचमहाभूत म्हणतो ना. हे पंचमहाभूत आणि या पंचमहाभूतांचे हे पण आहेत. त्याला काय म्हणतात? अरे येताना आता पंचमहाभूतांचे जे सूक्ष्म तत्व आहेत. पंचमहाभूत हे स्थूल आहेत ना. स्थूल म्हणजे काय? की ज्याला आपण बघू शकतो किंवा हाताळू शकतो. तर हे पंचमहाभूत स्थूल तत्व आहेत. तर या पंचमहाभूतांचे सूक्ष्म तत्व पण आहेत. जसे की आकाशाचा सूक्ष्म तत्व आहे आवाज. त्याच्यानंतर हवेचा सूक्ष्म तत्व आहे स्पर्श. अग्नीचा सूक्ष्म तत्व आहे रूप. पाण्याचं सूक्ष्म तत्व आहे चव. आणि पृथ्वीचं सूक्ष्म तत्व आहे गंध. तर दुसऱ्या स्कंदाचा अभ्यास करताना याचं जास्त विस्तारित समजेल. इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की विश्व निर्मितीच्या वेळेस हा निर्मितीचा जो प्रवाह आहे, आता इथं स्पर्श म्हणजे आपण असं स्पर्श तर मार्केटमध्ये विकत नाहीये, पण या निर्मितीमध्ये यांची अशा पद्धतीने निर्मिती होते असे भगवंत सांगतात. भागवतामध्ये पण दिले आणि सगळ्या वैदिक ग्रंथामध्ये तेच आहे की सर्वात प्रथम प्रधानाची निर्मिती होते. त्या प्रधानावरती भगवंतांचा दृष्टिक्षेप पडतो. मग त्याचं रूपांतर होतं महत्तत्वामध्ये. मग महत्तत्वामध्ये जीवशक्ती, कालशक्ती प्रवेश करते आणि त्या महत्त्वाचं विभाजन होतं. त्याच्यापासून अहंकाराची निर्मिती होते. अहंकार 3 गुणांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थांना निर्माण करतो. सत्वगुणामध्ये अहंकार, तमोगुणामध्ये अहंकार आणि रजोगुणामध्ये अहंकार. जसे की सत्वगुणामध्ये अहंकार हे मनाला आणि देवतांची उत्पत्ती करतात. तर तमोगुणी अहंकार हे जे आहेत स्थूल तत्वाची निर्मिती आहे तमोगुणी अहंकारामध्ये. तर स्थूल तत्वाच्या निर्मितीमध्ये असं म्हटलं जातं की विश्वाच्या निर्मिती सगळ्यात पहिल्यांदा आवाजाची निर्मिती होते. आता तो आवाज म्हणजे आपण बोलतोय हा आवाज आहे का तो सूक्ष्म आहे किंवा कुठल्या वेगळ्या स्तरावरचा आवाज आहे हे मी तरी ऐकलं किंवा वाचलं नाहीये. कारण आवाजामध्ये पण प्रकार आहेत. जसं की आपण आता हा बोलतो, तर मी जे बोलत आहे तुम्ही जे ऐकत आहात त्याला म्हणतात आवाजाचा वैकारी स्तर. आवाजाचे 4 स्तर आहेत. एक परा आवाज, दुसरा पश्चंती आवाज, तिसरा मध्यम आवाज आणि चौथा वैकारी आवाज. परा आवाज म्हणजे दिव्य जगतातला आवाज किंवा दिव्य ध्वनी. नंतर पश्चंती म्हणजे विचार आणि मध्यम म्हणजे त्या विचारांना मला वाटतं विचाराची पुढची स्टेज आहे, पण याला काय म्हणतात एक्झॅक्टली वर्णन मला आता आठवत नाहीये. आणि वैकारी म्हणजे जेव्हा आपण त्या शब्दांना बाहेर बोलतो एकमेकांना समजेल अशा ह्याच्यामध्ये त्याला वैकारी आवाज म्हणतात. तर इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की ध्वनीचे पण 4 स्तर आहेत.
तर सृष्टी निर्मितीच्या वेळेस आता हे प्रधान वगैरे नाही लक्षात राहिलं तरी चालेल. फक्त मी तुम्हाला काय सांगतोय की या 5 पंचमहाभूतासोबत 5 सूक्ष्म तत्व पण आहेत. एका एका सूक्ष्म तत्वापासून पुढच्या पंचमहाभूताची निर्मिती होते. म्हणून जरी ते 5 पंचमहाभूत सांगितले तरी प्लस दुसरे 5 सूक्ष्म तत्व आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. म्हणजे टोटल 10 होतात. जसे की सर्वात प्रथम आवाजाची निर्मिती होते. आवाजापासून आकाशाची निर्मिती होते. आकाशापासून स्पर्शाची निर्मिती होते. स्पर्शापासून हवेची निर्मिती होते. हवेपासून रूपाची निर्मिती होते. रूपापासून अग्नीची निर्मिती होते. अग्नीपासून चवाची निर्मिती होते. चवीपासून पाण्याची निर्मिती होते. पाण्यापासून गंधाची निर्मिती होते आणि गंधापासून पृथ्वीची निर्मिती होते. आता हे सगळे वेगळ्याच स्तरावरचं वर्णन आहे. नाही समजलं तरी हरकत नाही. जर जेव्हा आपण भागवतमचा अभ्यास करू तेव्हा याचं अधिक स्पष्टीकरण येईल दुसऱ्या स्कंदामध्ये. इथे महत्वाचा मुद्दा हा आहे की जे पहिले 5 पंचमहाभूत सांगितलेत त्यांच्यासोबत 5 सूक्ष्म तत्व पण आहेत. एवढं लक्षात ठेवा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्यासोबत आवाज, गंध, स्पर्श, चव आणि रूप हे 5 सूक्ष्म तत्व आहेत. हे झाले 10 प्लस मन, बुद्धी आणि अहंकार हे तिघ आणखीन वेगळे 3 सूक्ष्म तत्व आहेत. यांचंच विस्तारित वर्णन कसं होईल ते बघूया. तर या 8 इथे भगवंत म्हणतात की माझी ही तटस्थ शक्ती आहे किंवा कनिष्ठ शक्ती आहे. हे एकदम हे सर्व विसरून जर सोप्या शब्दात लक्षात ठेवायचं तर भगवंतांची कनिष्ठ शक्ती किंवा बहिरंग शक्ती कशा प्रकारे प्रकट होते तर या 8 तत्वांद्वारे प्रकट होते. पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार यांच्याद्वारे भगवंतांची कनिष्ठ शक्ती प्रकट होते. एवढं लक्षात राहिलं तरी खूप आहे. मन, बुद्धी, अहंकार हे पण भिन्न प्रकृतीचाच भाग आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. केवळ आत्माच या प्रकृतीपासून भिन्न आहे. म्हणजे आपलं मन किंवा आपली बुद्धी आहे ते सुद्धा कनिष्ठ शक्तीचाच भाग आहे, हे लक्षात ठेवा. आणि मोक्षाच्या वेळेस मन, बुद्धी, अहंकार यांच्यापासून निर्माण झालेलं सूक्ष्म शरीर पण नष्ट होतं, तेव्हाच मोक्ष मिळतो. त्याच्यामध्ये असं कन्फ्युजन कधी येऊ शकते की अरे मन आणि बुद्धी हे आपल्या सोबत असतात, म्हणजे हे कुठल्या शक्तीमध्ये आहेत, तर ते पण कनिष्ठ किंवा भिन्न शक्तीमध्येच आहेत, मन, बुद्धी आणि अहंकार. पुढील 2 श्लोकात भगवंत त्यांच्या शक्तीबद्दल सांगतील. 2 शक्तीबद्दल. आता या श्लोकामध्ये भौतिक प्रकृतीबद्दल सांगितले. भौतिक प्रकृती जी आहे ती कुठल्या रूपामध्ये प्रकट होते. तर याच शक्तीला आपण कनिष्ठ म्हटलोय किंवा परा म्हटलोय आणि अपरा म्हटलोय. मला अपरा आणि परामध्ये कन्फ्युजन परत बघावं लागेल. हिला कनिष्ठ म्हणतोय, बाह्य शक्ती म्हणतोय, बहिरंग शक्ती म्हणतोय किंवा कनिष्ठ जो झालाय. तर या शक्तीचं वर्णन या श्लोक नंबर 4 मध्ये आहे. त्याच्यामध्ये 8 तत्व सांगितलेत. या 8 तत्वांना जर विस्तारित केलं तर 24 होतात. कसे 24 होतात? आणि याचा जर भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये याच्यावरती थोडंसं वर्णन आहे या तत्वांच्या अभ्यासाबद्दल. तर तिथे असं सांगतात की वेगवेगळ्या मोजण्याच्या पद्धतीवरून तत्व वेगवेगळी आहेत असं म्हणता येतं. कसं सांगता येईल? समजा शाळेमध्ये किती वर्ग आहेत असं सांगितलं, तर शाळेमध्ये समजा 7 वर्ग आहेत, तर 7 तत्व झाली. प्लस एखादा व्यक्ती येईल, तो अशा पद्धतीने गणना करेल की शाळेमधल्या पूर्ण विद्यार्थ्यांचे मोजमाप करेल. त्याच्यामध्ये संख्या वाढून जाते, पण ती शाळा शेवटी एकच आहे. इयत्ता किती आहेत आणि मुलं किती आहेत त्याच्यानुसार त्यांची संख्या कमी जास्त होते. तसंच हे तत्व मोजण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत वेगवेगळ्या अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून. काही लोकांचं म्हणणं आहे की टोटल तत्व 5 आहेत, काही लोकांचं म्हणणं आहे 8 आहेत, काही 16, काही 24, काही 25, काही 28 अशा मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. 11व्या स्कंदामध्ये दिले. परंतु या 8 तत्वांना जर विभागलं म्हणजे विस्तारित रूपांमध्ये तर 24 तत्व आहेत असे आपण म्हणू शकतो. 5 स्थूल तत्व तर आपल्या सर्वांना माहीतच आहेत, भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आणि मी तुम्हाला आता बोललो की यांची 5 सूक्ष्म तत्व पण आहेत. सूक्ष्म तत्व कुणाला आठवतील? नाही, ते लिहिलंच आहे. गंध, रस किंवा चव, स्पर्श, रूप आणि ध्वनी. 5 आणि 5 झाले 10. 5 कर्मेंद्रिय 15, 5 ज्ञानेंद्रिय 20 आणि त्यांच्यासोबत मन हे झाले 21 तत्व. नंतर बुद्धी, अहंकार आणि प्रधान
तर प्रधान काय मी तुम्हाला बोललो होतो की विश्व निर्मितीच्या वेळेस जो सर्वात सुरुवातीचा पदार्थ आहे, आता तो द्रव आहे का वायू आहे किंवा कशा स्वरूपामध्ये काही वर्णन दिलं नाहीये, पण प्रधान हे भगवान हे अव्यक्त रूप आहे असं म्हटलं जातं, किंवा सृष्टीचा अव्यक्त स्तर किंवा सृष्टी अव्यक्त रूपामध्ये जी आहे तिला प्रधान म्हटलं जातं. तरी झाले 24. म्हणजे 8 तत्व आहेत, यांनाच अधिक विस्तारित स्वरूपात अभ्यास केला तर ती त्याला आपण 24 आहेत असे पण म्हणू शकतो. तर याचं स्पष्टीकरण गृहपाठ तात्पर्यामध्ये काय सांगतात? भौतिक शक्तीला प्रकृती असे म्हणतात किंवा सातवं ही जी भौतिक प्रकृती आहे 8 तत्वांची, तिला भगवंतांच्या वेगवेगळ्या पुरुष अवतारांची शक्ती आहे असे म्हणतात. तर पुरुष अवतारांचं वर्णन आलं म्हणून प्रभुपादांनी थोडंसं त्याचं एक श्लोकाच्या साहाय्याने स्पष्टीकरण दिलं की कृष्णाचं पहिलं विस्तारित रूप आहे बलराम. बलरामजींपासून जे पहिले विस्तारित रूप येते त्याला म्हणतात पहिलं चतुर्विवर. त्याच्यामध्ये अनिरुद्ध, प्रद्युम्न, शंकर्षण आणि वासुदेव. मग त्यांच्यापासून दुसरं विस्तारित दुसरं चतुर्युग निर्माण होतं. आणि दुसऱ्या चतुर्युगापासून मध्ये जो संकर्षण आहे त्यांच्यापासून संकर्षण पासूनच यांची निर्मिती होती महाविष्णूची. तर एवढं सगळं लक्षात राहील, एवढं लक्षात ठेवा की सृष्टी सृजनासाठी 3 विष्णूंचं कार्य लागतं. हे तुम्ही आधी पण ऐकलं असेल. महाविष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू. महाविष्णू हे प्रोसेस चालू करतात, जसे की त्यांच्या शरीरातून ब्रह्मांड अंड स्वरूपामध्ये त्यांच्या रोम शरीरातून बाहेर येतात. मग प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदकशाही विष्णू प्रवेश करतात आणि पुढची प्रक्रिया घडून आणतात. मग त्या ब्रह्मांडातल्या प्रत्येक अणुरेणूमध्ये क्षीरोदकशाही विष्णू प्रवेश करतात. त्यांना आपण परमात्मा म्हणतो. तर 3 विष्णूबद्दल सांगताना प्रभुपादांनी थोडंसं वर्णन केलंय. प्रभुपाद म्हणतात की सामान्यपणे ज्या मनुष्याला भगवत तत्व श्रीकृष्ण ज्ञात नाही त्याला वाटते की हे प्राकृत जग जीवांच्या उपभोगासाठी आहे आणि जीव हेच पुरुष निर्माते, नियंते आणि भौतिक शक्तीचे भोगते आहेत. परंतु असं नाहीये. आपण काहीच निर्माण करत नाही. आपण म्हणजे कुठलाच जीव काहीच निर्माण करत नाही. तर मूळ जो व्यक्ती निर्माण करणारा मूळ व्यक्ती आहे आणि जो या प्रकृतीचा उपभोग घेणारा मूळ व्यक्ती आहे त्याला पुरुष म्हणतात. पुरुष म्हणजे भोग घेणारा. तर फक्त भगवंतच खऱ्या स्वरूपात पुरुष आहेत. कारण तेच निर्माते आहेत, तेच उपभोक्ते आहेत आणि तेच नियंत्रक आहेत. परंतु सगळं जग कुठल्या भ्रमामध्ये आहे की प्रत्येकाला वाटतं की मीच या सगळ्या गोष्टींचा नियंत्रक आहे किंवा मीच स्वामी आहे. परंतु इथून कळेल की असं नाहीये. या श्लोकामध्ये सांगतात की या श्लोकामध्ये श्रीकृष्ण हेच प्राकृत सृष्टीचे आदिकारण असल्याचे सांगण्यात आले आहे. कोण सांगेल? कशावरून म्हणतात प्रभुपाद की श्रीकृष्णाच्या पान नंबर 268 तात्पर्यात मी वाचतोय. प्राकृत सृष्टीचे आदिकारण आहेत. कशावरून समजेल? प्राकृत सृष्टी काय इथे? ते पण म्हणू शकतो, पण इथे प्रभुपाद काय म्हणतात? ठीक आहे, तुम्ही तिकडे गेले का? प्राकृत सृष्टीचे आदी कारण का आहे या श्लोकावरून सांगा, या श्लोकाच्या भाषांतरावरून. कारण बघा ना, आता ही प्राकृत शक्ती आहे. तर ही प्राकृत शक्ती काय आहे? 8 तत्व आहेत ना, त्यांनाच आपण 24 मध्ये विस्तारित करू शकतो वेगवेगळ्या अभ्यासकांनुसार. तर ही भौतिक प्रकृती कशाची आहे? या 8 तत्वांची आहे. भगवंत काय म्हणतात की 8 तत्व माझी शक्ती आहे. याचा अर्थ भगवंत याच्या अधिकारण असले पाहिजे. ज्या व्यक्तीपासून हे तत्व येतात तोच तर अधिकारण असणार ना, असं आहे. प्रभुपाद हे सांगताना 2-3 गोष्टी सांगतात. म्हणजे 2-3 हळू-हळू साकार स्वरूपाचं वर्णन करताना प्रभुपाद सांगतात की या भौतिक सृष्टीचे अधिकार भगवंत आहेत. कारण भगवंत म्हणतात की हे सर्व घटक माझी शक्ती आहे. नंतर भगवंत म्हणतात की केवळ भौतिक सृष्टीच नाही, तर जे निर्विशेषवादी लोकांना ब्रह्मज्योतीचं आकर्षण आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने मोक्ष म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे. तर प्रभुपाद हे सांगण्याचा प्रयत्न करतात की ज्या पद्धतीने प्राकृत सृष्टीचे कारण भगवंत आहेत, त्याचप्रमाणे ब्रह्मज्योतीचे कारण सुद्धा भगवंतच आहेत.
असं भगवद्गीतेमध्ये पण वर्णन येतं. ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अहम, की ब्रह्मनची प्रतिष्ठा मी आहे किंवा ब्रह्मनचा आधार मी आहे, किंवा ब्रह्मसंहितेमध्ये येतं यस प्रभा प्रभवतो जगदंड कोटी, की भगवंतांच्या शरीराचा प्रकाशच ब्रह्मज्योती आहे. तर प्रभुपादांना काय सांगायचंय, की भौतिक सृष्टीचे आदी कारण भगवंत आहेत आणि निर्विशेषवादी ज्यांना सर्वश्रेष्ठ मानतात त्या निराकार ब्रह्मनचा आधार पण भगवंतच आहे. आणि याचा अर्थ काय होतो, की परम सत्य हा पुरुष श्रीकृष्ण आहे. कारण परम सत्य श्रीकृष्णाच्या शरीराची कांती म्हणजे ब्रह्मज्योती आहे आणि याच श्रीकृष्णाची शक्ती म्हणजे भौतिक प्रकृती आहे. तर याचा अर्थ परम सत्य किंवा परम कारण हे श्रीकृष्ण असले पाहिजे, असं प्रभुपाद पान नंबर 268 पहिल्या उतारे सांगतो. आणि प्लस आणखीन एक स्टेज माझी सांगायची राहिली. प्रकृतीचे अधिकरण भगवंत आहेत, ब्रह्मज्योती त्यांच्या शरीराचा प्रकाश आहे आणि परमात्मा सुद्धा त्यांचं विस्तारित रूप आहे. आणि परमात्मा हा नित्य रूप नाहीये. नित्य रूप नाहीये म्हणजे समजा या भौतिक सृष्टीचा संहार झाला तर परमात्मा राहत नाहीत, ते परत वापस जातात. म्हणजे त्यांचं अस्तित्व आहे नित्य, पण त्यांची पोझिशन नित्य नाहीये. जसे की समजा कोणी म्हणेल की जसं मी इथे लिहिलं होतं की डॉक्टर 4 ते 5 वेळेत उपलब्ध आहेत. याचा अर्थ बाकीच्या वेळेत ते जिवंत नाहीत असं नाहीये, ते जिवंत आहेत, पण आपल्यासाठी उपलब्ध या वेळेत आहेत. तसेच परमात्मा या स्वरूपाचं कार्य केवळ या भौतिक सृष्टीच्या अस्तित्वामध्येच आहे. भौतिक सृष्टी नसताना परमात्मा त्यांचं काही कार्य नाहीये. तर प्रभुपादांनी याच्यातून हे सांगायचे की दिव्य जगतामध्ये पण परमात्म्याचं काही कार्य नाही, पण एक व्यक्ती अशी आहे की जीव जगतामध्ये पण मूळ स्रोत म्हणून आहे. म्हणून परम सत्य हे श्रीकृष्ण आहेत, असं प्रभुपाद या पहिल्या उतार्यात सिद्ध करतात. की बघा, भौतिक प्रकृती जड आहे, जिचं कारण भगवंत आहेत. नंतर निर्विशेषवादी ज्याला सर्वश्रेष्ठ मानतात ब्रह्मज्योती, तो भगवंतांच्या शरीराचा प्रकाश आहे. आणि जे अष्टांग योगी आहेत, जे परमात्मा साक्षात्कार करतात, ते पण शाश्वत स्वरूप नाहीये आणि त्याचा आध्यात्मिक जगतामध्ये काही कार्य नाहीये, परंतु शाश्वत स्वरूप आणि सर्वांचा आधार असणारा मूळ स्वरूप कृष्ण किंवा भगवंत हे परम सत्य आहेत, असं गुरुपादांनी तात्पर्याच्या पहिल्या उतारे सांगितले. हे भौतिक शक्तीचे 8 प्रधान अभिव्यक्ती आहेत. तर प्रभुपाद म्हणतात की भौतिक विज्ञानात या 10 तत्वांशिवाय इतर कशाचाही समावेश नसतो. 10 तत्व कुठली? 5 पंचमहाभूत आणि 5 त्याची सूक्ष्म तत्व. तुम्हाला हे जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या स्कंदाचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत कदाचित सूक्ष्म तत्व लक्षात ठेवायला कठीण जाईल. पण असं लक्षात ठेवा, आवाजापासून आकाश, आकाशापासून स्पर्श, स्पर्शापासून हवा, हवेपासून रूप, रूपापासून अग्नी, अग्नीपासून चव, चवीपासून पाणी, पाण्यापासून गंध आणि गंधापासून पृथ्वी, अशी या सृष्टी सृजनाचा क्रम आहे. तर या क्रमामध्ये जे तुम्हाला 5 स्थूल तत्व मिळाली, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश आणि पाणी, यांचीच 5 सूक्ष्म तत्व आहेत. रस, स्पर्श, गंध, चव आणि रूप. तर या 5 आणि 5 10 जे आहेत, प्रभुपाद म्हणतात की आधुनिक विज्ञानामध्ये केवळ यांचाच अभ्यास केला जातो. तर तुम्ही कुठल्याही विज्ञानाचं कुठलाही सायन्स घ्या ना, कोणतीही शाखा घ्या. समजा अणुबॉम्ब असेल, तर अणुबॉम्बमध्ये ते कशाचा अभ्यास करणार? सूक्ष्म तत्वाचा, म्हणजे त्या युरेनियमचा करणार. किंवा युरेनियम पासून काय बाहेर येणार? तर अग्नीचा अभ्यास असेल. किंवा आवाज जो होतो त्या बॉम्बच्या फुटल्यामुळे, तर तो झाला सूक्ष्म तत्व. कुठलेही पदार्थ घे, समजा एखादी कुकिंगची शाखा आहे, कुकिंग मध्ये पण काय असतं? गंध असेल, त्या पदार्थाचं रूप असेल, चव असेल आणि काही स्थूल पदार्थ आहेत. तर आपला जो सर्व व्यवहार चालू आहे जगामध्ये, प्रामुख्याने जो व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यवहार चालू आहे, तर सर्व व्यवहार या 10 तत्वामध्येच घडतो. याच्या पलीकडे सामान्य व्यक्ती जातच नाही. तर प्रभुपाद म्हणतात की परंतु हे तर भिन्न प्रकृतीमध्ये पण खालचा स्तर झाला. कारण भिन्न प्रकृतीमध्ये हे 5 आणि 5 10 झाले. आणखीन 3 सूक्ष्म तत्व कुठले आहेत भिन्न प्रकृतीचे? ते पण कनिष्ठच आहेत. मी तुम्हाला बोललो होतो की सूक्ष्म आहेत पण हे पण कनिष्ठ आहेत. हा कृपा सांग.
मन, बुद्धी आणि अहंकार ही जी सूक्ष्म तत्व आहेत, ही पण कनिष्ठ प्रकृती आहे. ही काही श्रेष्ठ शक्ती नाहीये. परंतु आधुनिक विज्ञानामध्ये याचा पण अभ्यास केला जात नाही. मन काय म्हटलं तर कुणाला पटकन नाही सांगता येणार. ते ब्रेनचा अभ्यास करतील, पण बुद्धी म्हणजे काय? याच्यावरती जसं वेदांमध्ये माहिती तसं आधुनिक विज्ञानाकडे नाहीये. तर प्रभुपादांना हे सांगायचंय, की ह्या 5 सूक्ष्म आणि 5 स्थूल तत्वांचा अभ्यास विज्ञानात करतात आणि भिन्न प्रकृतीचा भाग असलेले मन, बुद्धी, अहंकार यांचा पण अभ्यास भौतिक विज्ञानामध्ये होत नाही. नंतर मूलतः ही सारी तत्वे म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीच्या उपशाखा आहेत आणि त्या त्यांच्यापासून भिन्न होतात. परंतु अल्पज्ञ सांख्य तत्वज्ञानात श्रीकृष्ण हे कारणांचे कारणात हे ज्ञान नसते. तरी सांख्य व तत्वज्ञानी जे आहेत ना, हे थोडेसे आणखीन वरच्या स्तराचा अभ्यास करतात. म्हणजे भौतिक विज्ञानावाले लोक कोण आहेत? ते सूक्ष्म आणि स्थूल तत्वांचा अभ्यास करतात, टोटल 10 तत्वांचा. म्हणजे सांख्य तत्वज्ञानी आहेत. सांख्य पण एक शाखा आहे, ज्ञानाची शाखा म्हणू शकतो. तर सांख्यामध्ये हे लोक 24 तत्वांचा अभ्यास करतात. मला वाटतं की 24 तत्वांचा अभ्यास करून त्यांचा असा निष्कर्ष निष्कर्ष किंवा हा साक्षात्कार त्यांना मिळवायचा असतो, की मी पृथ्वी नाहीये, मी अग्नी नाहीये, मी आकाश नाहीये, मी हा मन नाहीये, मी हा बुद्धी नाहीये, मी चव नाहीये. याचा अर्थ मी याच्यापेक्षा कोणतरी वेगळा आहे. नैती नैती असं ते म्हणतात. त्याच्यातून ते स्वतःला आत्मसाक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे असलं तरी हे लोक सुद्धा ईश्वराला मानत नाहीत, हे सांख्यवाले. कारण त्यांचा अभ्यास म्हणजे 24 तत्वातच आहे. हे जरी वैज्ञानिकांपेक्षा थोडे वरच्या स्तरावर आहेत, पण तरी सुद्धा यांना पण ईश्वर तत्वाची माहिती नाही. आणि भगवंताबद्दल अज्ञानी आहे. तर ठीक आहे, एवढं मोठं डिस्क्रिप्शन नाही लक्षात राहील तर चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, आपल्या श्लोकांचा प्रवाह कसा आहे. 4थ्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत भगवंत त्यांच्या 2 शक्तीचं वर्णन करणार आहे. तर या 2 शक्तीपैकी पहिली जी शक्ती आहे ती कनिष्ठ किंवा बहिरंग शक्ती आहे. तिचं वर्णन आहे श्लोक नंबर 4 मध्ये. तर या कनिष्ठ शक्तीचं किंवा बहिरंग शक्तीचं अभिव्यक्त रूप जे आहे, जे प्रकट रूप आहे, ते या 8 तत्वांमध्ये आहे. पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश आणि जल आणि मन, बुद्धी, अहंकार ही 8 तत्व या भौतिक प्रकृतीचे प्रकट रूप आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. बाकी हे तुम्हाला नंतर लक्षात येईल. आता पुढच्या श्लोकामध्ये आपण बघूया की भगवंत आणखीन दुसऱ्या एका शक्तीबद्दल बोलणार आहेत. ती शक्ती कुठली आहे? या श्लोकाला आपण जाऊया. अपरेयमितस्त्वन्याम् प्रकृतिं मे पराम् जीवभूतां महाबाहो ययेदं कार्यते जगत्. बघा, भगवद्गीता पूर्ण तत्वज्ञान आहे, त्याच्यामुळे थोडंसं समजायला पण कठीण वाटेल किंवा लक्षात ठेवायला पण कठीण वाटेल. इथे स्टोरी बिलकुल नाहीये आणि हे वर्णन आणखी सूक्ष्म काय शुष्क आहे. थोडंसं तुम्हाला स्ट्रेस घ्यावा लागेल. पण नाही जर समजलं तर एखादी गोष्ट तुम्ही मला सांगा. फक्त समजावून काही फायदा नाही. तर श्लोक 4 मध्ये कनिष्ठ शक्ती सांगितली. श्लोक 5 मध्ये भगवंत सांगतात की माझी आणखीन एक शक्ती आहे अर्जुन. कारण अर्जुनला भगवंतांनी काय प्रॉमिस केलं श्लोक नंबर 2 मध्ये, ज्ञानम तेहम विज्ञानम इदम वक्ष्यामि अशिष्यता हे ज्ञात्वा निह भूयाने ज्ञातव्यम अवशिष्यते. मी तुला ज्ञान आणि विज्ञान सांगणार आहे अर्जुन. तर ज्ञान सांगताना त्यांच्या भौतिक प्रकृती भौतिक म्हणजे शक्तींबद्दल सांगतायत. हा ज्ञानाचा भाग झाला ना. मी तुम्हाला बोललो ज्ञान म्हणजे भौतिक प्रकृती, जीवशक्ती आणि त्यांचा नियंत्रक. किंवा इथे आपण ज्ञान म्हणजे भगवंतांच्या शक्तींचं वर्णन असं म्हणूया. तर एका शक्तीचं वर्णन श्लोक नंबर 4 मध्ये केलं. दुसरी एक शक्ती आहे तिचं वर्णन श्लोक नंबर 5 मध्ये करतायत. तर श्लोक नंबर 5 मध्ये भगवंत काय म्हणतात की अर्जुन, आता मी तुला जी श्लोक नंबर 4 मध्ये जी शक्ती सांगितली ना ती कनिष्ठ आहे. पण या कनिष्ठ शक्तीपेक्षा अपरियम इयम इतस्तु अन्यात, अपरा म्हणजे ही जी आता सांगितली मी तुला, ही अपरा आहे, कनिष्ठ आहे, दुय्यम आहे किंवा बहिरंग आहे. ही इयम म्हणजे ही, इतस्तु अन्याम म्हणजे अन्य हा शब्द मला वाटतं मराठीत नाही वापरत. अन्य, अन्य आपण मराठीत वापरतो का? अन्य काही आहे का असं नाही म्हणत ना. आणखी काही आहे का आपण म्हणतो. तर अन्य आणि आणखी एकच आहे. समानार्थी शब्द. मला वाटते अन्यपासूनच आणखी आला असेल.
तर भगवंत म्हणतात की अर्जुन, ही जी कनिष्ठ शक्ती सांगितली हिच्यापेक्षा आणखीन एक अन्य अन्य शक्ती आहे किंवा आणखी एक शक्ती आहे. ती कशी आहे? प्रकृती प्रकृती म्हणजे शक्ती. विद्धी विद्धी म्हणजे तू जाणून घे. मे पराम, ती श्रेष्ठ आहे. आता मी जे वर्णन केलं ती कनिष्ठ होती, पण दुसरी एक माझ्याकडे शक्ती आहे, ती श्रेष्ठ शक्ती आहे. मग तुम्ही कनिष्ठ शक्तीचं वर्णन करताना 8 अभिव्यक्ती सांगितल्या. मग या श्रेष्ठ शक्तीमध्ये कोण आहे? तर अर्जुन, ही श्रेष्ठ शक्ती म्हणजे जीवभूत किंवा जीवात्मा किंवा आपण सर्व. जीवभूता महाबाहो, हे महाबाहो अर्जुन, ही माझी श्रेष्ठ शक्ती म्हणजे जीवात्मे आहेत. मग हे जीवात्मे करतात काय? येदम धार्यते जगत, हे जीवात्मे या भौतिक जगाचा उपभोग घेतात. तर तुम्ही बघा ना, आपणच उपभोग घेतो ना. असं कधी होतं का की झाडं स्वतःची फळं खातायत? झाडं स्वतःची फळं, ते पण जीवच आहे म्हणा झाड. दगडं फळं खातायत किंवा माती म्हणते की आज मला फुलाचा सुगंध घ्यायचा आहे. असं कधीच होणार नाही. कारण ती कनिष्ठ शक्ती, तिच्याकडे ती शक्तीच नाही. ती शक्ती दुसऱ्याने उपभोगण्यासाठी निर्माण झालेली आहे. आणि दुसरा उपभोगणारा कोण आहे? तो म्हणजे जीवशक्ती. म्हणजे मनुष्य म्हणा किंवा प्राणी म्हणा किंवा झाडं पण म्हणू शकतो. ज्याच्यामध्ये पण जीवात्मा आहे, ज्याच्यामध्ये चेतना आहे, ती भगवंतांची श्रेष्ठ शक्ती आहे. आणि ही श्रेष्ठ शक्ती या कनिष्ठ शक्तीचा उपभोग घेते. पूर्ण पृथ्वीवरती कुठेही बघा ना तुम्ही, की जी जीवशक्ती आहे ती निर्जीव शक्तीचा उपभोग घेते. झाडं काय करतात, की पाण्याला शोषून घेणार किंवा जमिनीतून त्यांचे आवश्यक मूलद्रव्य शोषून घेणार. म्हणजे झाड हा चेतन आहे, त्याच्यामध्ये जीव आहे, त्याच्यामुळे तो निर्जीव वस्तूचा उपभोग करतोय. त्याचप्रमाणे मनुष्य पण, आपल्यामध्ये चेतना आहे म्हणून आपण पाणी किंवा वेगळे पदार्थ, गंध यांचा उपभोग घेतो. तर इथे एक लॉजिक लक्षात ठेवा, की कधी पण उपभोग घेणारा हा उपभोग घेतल्या गेलेल्या गोष्टीपेक्षा श्रेष्ठ असतो. हा एक सिद्धांत आहे. कारण आपण या जड शक्तीचा आपण उपभोग घेतो म्हणून आपण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. आपण म्हणजे सर्व जीव. तर श्लोक नंबर 5 मध्ये भगवंतांनी त्यांच्या श्रेष्ठ शक्तीचं वर्णन केलंय. ती श्रेष्ठ शक्ती म्हणजे जीवात्मे. आणि श्रेष्ठ शक्ती काय करते, की या जगाचा उपभोग घेते. तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी काही सांगितलं का? अपरिमित अन्य भौतिक स्थूल आणि हे दोन प्रकार शक्तीपासून उत्पन्न होतात. हे परत पान नंबर 269 वरती दुसऱ्या ओळीत लक्षात ठेवा. भौतिक प्रकृतीचे स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्ही प्रकार कनिष्ठ शक्तीपासून उत्पन्न होतात. परत परत सांगतोय, मन, बुद्धी, अहंकार हे सुद्धा कनिष्ठ शक्ती आहे. जरी ते सूक्ष्म स्तरावर आहे किंवा आपल्याला वाटतं अरे मनाच्या साहाय्याने सगळ्या भावना कळतात, बुद्धीने तर आपण निर्णय घेतो, पण हे कनिष्ठ शक्तीचा भाग आहे. हा जीवशक्तीचा भाग नाहीये. म्हणजे आत्मा बुद्धीचा आणि मनाचा उपयोग करून घेते. आत्मा आपले कार्य मनबुद्धीच्या साहाय्याने घडवून आणतो, परंतु मनबुद्धी ही जीवशक्ती नाहीये. हे लक्षात ठेवा. हे नेहमी कनिष्ठ शक्ती किंवा दुय्यम शक्तीचा भाग आहे. कारण असं जर नसतं, तर व्यक्तीला मोक्ष मिळाल्यावरती हे मनबुद्धी अहंकार सोबत गेलं असतं. परंतु यांच्यापासून निर्माण झालेलं सूक्ष्म शरीर नष्ट होतं मोक्षाच्या वेळेस. याचा अर्थ हे कनिष्ठ शक्तीचा भाग आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण इथे थोडंसं कन्फ्युजन होतं. परत प्रभुपाद म्हणतात, शक्तीचे नियंत्रण हे सदैव शक्तिमानद्वारे केले जाते. म्हणून जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते. ते सदैव भगवंतांच्या नियंत्रणाखाली असतात. आता बघा, आपण काय म्हटलो, की भौतिक प्रकृतीचा उपभोग जीव घेतात, म्हणजे आपण घेतो म्हणून आपण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. पण आपण स्वतः कुणाची तरी शक्ती आहोत. आपण कुणाची शक्ती आहोत? आपण कुणाची शक्ती आहोत? भगवंत ना. ठीक आहे, कुठे सांगितलं असतं आपण भगवंतांची शक्ती आहोत? हा, या श्लोकाचं वर्णन त्याचं आहे ना, तुम्ही इतक्या लवकर विसरले. श्लोक नंबर 4 मध्ये कनिष्ठ शक्तीचं वर्णन आहे. श्लोक नंबर 5 मध्ये श्रेष्ठ शक्तीचं वर्णन आहे. ती श्रेष्ठ शक्ती म्हणजे जीव. म्हणजे आपण जीवशक्ती झालो की नाही झालो? आपण जीवशक्ती आहोत की नाही? आणि जीवशक्ती कुणाची शक्ती आहे? हा, हे लक्षात ठेवा. कनिष्ठ शक्ती आणि जीवशक्ती, कनिष्ठ आणि श्रेष्ठ म्हणजे बहिरंग आणि तटस्थ दोन्ही भगवंतांच्या शक्ती आहेत. जरी आपण जड द्रवांपेक्षा श्रेष्ठ आहोत, आपल्याकडे काही पॉवर जास्त आहेत, तरी सुद्धा आपण भगवंतांची शक्ती आहोत.
तर हे का मी सांगतोय? कारण शक्ती ही शक्तिमानाद्वारे उपभोगली जाते. किंवा आता माझी ही शक्ती आहे हे कार्य करण्याचं असं समजा कोणी म्हणत असेल, याचा अर्थ काय होतो? ती शक्ती त्या व्यक्तीच्या नियंत्रणामध्ये आहे. जर शक्ती त्या व्यक्तीच्या नियंत्रणामध्ये नसेल, तर मग त्या व्यक्तीला शक्तिमान म्हणून काय फायदा? जसे की समजा हात आहे माझा हात, आणि हात समजा आता एका दृष्टिकोनातून हात माझी शक्ती आहे, की हाताच्या साहाय्याने मी वेगवेगळे कार्य करतो. परंतु हा हात मनानेच काही पण करत असेल, म्हणजे एखादी वस्तू म्हणा त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर उचलत असेल किंवा इतरांना इजा करत असेल, तर मग मी शक्तिमान आहे आणि हात माझी शक्ती आहे असं म्हणण्यामध्ये काही अर्थ होणार नाही ना. तर याचा अर्थ काय होतो, की शक्ती नेहमी शक्तिमानच्या सेवेत असते किंवा शक्तिमानच्या नियंत्रणात असते. आता इथे मला सांगा, शक्ती कोण कोण आहे आणि शक्तिमान कोण आहे? हा, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जी कनिष्ठ शक्ती ती शक्ती पण आणि आपण पण, जीवशक्ती पण आणि निर्जीव अचेतन भिन्न शक्ती दोन्ही ह्या भगवंतांच्या शक्ती आहेत आणि भगवंत शक्तिमान आहेत, म्हणून दोन्ही त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. असं कधीच होणार नाही की जीवशक्ती एक दिवस असा येतो साधना करून की तो आता मोकळा झाला आणि तो भगवंतांच्या नियंत्रणाबाहेर गेला किंवा तो वेगळा भगवान झाला. जसे काही मायावादी लोक म्हणतात ना, की तुम्ही साधना करा, तुम्ही पण भगवान व्हा. असं कधीच होणार नाही. शक्ती कधीच शक्तिमानच्या नियंत्रणाच्या बाहेर नाही जाऊ शकत. हा एक मूलभूत सिद्धांत आहे, म्हणून असं कधीच होणं शक्य नाही. प्रभुपाद त्याच्यामध्ये तात्पर्यात म्हणतात, भगवान श्रीकृष्ण हेच केवळ नियंत्रक आहेत आणि सर्व जीव हे त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. जीव म्हणजे भगवंतांची पराशक्ती आहे, कारण गुणात्मक दृष्ट्या जीव हे भगवंतासारखेच आहेत, परंतु परिणात्मक दृष्ट्या ते भगवंतांशी कधीच बरोबरी करू शकत नाही. जसे भगवंत उपभोग घेतात, तसं आपण पण या भौतिक प्रतीचा उपभोग घेतो, पण आपण भगवंत एवढे शक्तिशाली नाही आहोत आणि कधीच होणार नाही. हे लक्षात ठेवावं लागेल. मायेच्या प्रभावामुळे मिथ्या अहंकाराला वाटते की मी जड पदार्थ आहे आणि सर्व भौतिक लाभ माझे आहेत. म्हणजे मायेच्या प्रभावामुळे म्हणजे काय? माया शक्तीच्या प्रभावामुळे आपण स्वतःला शरीर समजतो, की मी समजा मनुष्य आहे किंवा मी पुरुष आहे किंवा मी पती आहे किंवा मी या फॅक्टरीचा मालक आहे. या सगळ्या शरीराच्या उपाधी आहेत. आपण जीवशक्ती आत्मा याच्यापैकी काहीच नाही आहोत. परंतु या मायेच्या या आवरणामुळे व्यक्तीची अशी आत्मा स्वतःला शरीर समजायला लागतो आणि स्वतःला शरीर समजले की मी या जड पदार्थांमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला कधी सुख मिळणार नाही, कारण याच्यामध्ये सुख नाहीच आहे. म्हणून म्हणून मनुष्य या निष्कर्षापर्यंत येऊ शकतो की गीतेनुसार जीव हे श्रीकृष्णाच्या अनेक शक्तीपैकी एक शक्ती आहे. भगवंतांच्या बऱ्याच शक्ती आहेत. त्याच्यापैकी 2 शक्तींचा आपण अभ्यास केला, बहिरंगा किंवा कनिष्ठ आणि तटस्थ किंवा ही जीवशक्ती. आणि जेव्हा ही शक्ती भौतिक दोषातून मुक्त होते, तेव्हा ती पूर्णपणे कृष्ण भावनाभावित किंवा मुक्त होते. तर तिथपर्यंत काही लक्षात एवढं विस्तारित वर्णन नाही लक्षात राहील तरी चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, श्लोक नंबर 4 मध्ये भिन्न प्रकृतीचं वर्णन आहे. भिन्न म्हणजे कनिष्ठ अचेतन जड पदार्थ. श्लोक नंबर 5 मध्ये श्रेष्ठ शक्तीचं वर्णन आहे. जीवाला किंवा आपल्याला भगवंत श्रेष्ठ शक्ती म्हणतात. आणि ही श्रेष्ठ काय शक्ती आहे? कारण ही शक्ती दुसऱ्या शक्तीचा उपभोग घेते. जीवात्मे जड चेतन पदार्थाचा उपभोग घेतात. म्हणून ती श्रेष्ठ आहे. फक्त 2 शक्ती सांगितल्या एवढं जर लक्षात राहिलं तरी ठीक आहे. आता आपण श्लोक नंबर 6 चा अभ्यास करू. एतद योनीनि भूतानि सर्वाणि इति उपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. आतापर्यंतच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे. तुम्हाला जर प्रश्न असेल तर आपण पुढे जाऊया. तर भगवंत काय म्हणतात श्लोक नंबर 6 मध्ये, अर्जुन एतद म्हणजे ह्या दोन्ही. दोन्ही कुठल्या? 4 आणि 5 मधल्या. 4 मध्ये कुठे आहे? कनिष्ठ. 5 कोण आहे? कनिष्ठ शक्ती. 5 मध्ये कोण आहे? जीवशक्ती. तर अर्जुन एतद योनिनी भूतानी. योनिनी म्हणजे उगमस्थान, की या जगातले सगळे काही पदार्थ आहेत,
भौतिक जगामध्ये कुठलाही पदार्थ, वस्तू, व्यक्ती, प्राणी काहीही घ्या, या सगळ्या या दोन शक्तीपासूनच निर्माण होतात किंवा या दोन शक्ती त्याच्या निर्मिती आहेत. जसे की समजा आपण अचेतन पदार्थ घेतला, एखादं घर असेल, त्याच्या घरामध्ये काय असणार आहे? पृथ्वी म्हणजे माती, पाणी, वायू यांच्यापासून ते घर बनणार. त्याच्यानंतर समजा एखादा प्राणी घेतला, समजा हरिण आहे, तर हरिणाच्या शरीरामध्ये पण पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, अग्नी, आकाश सर्व आहे आणि त्याच्यामध्ये एक आत्मा पण आहे. म्हणजे जड शक्ती आणि जीवशक्ती दोन्ही मिळून तो हरिण तयार झाला. म्हणजे हरिणाचं एक रूप. तर इथे इथे भगवंत काय सांगतात श्लोक नंबर 6च्या पहिल्या ओळीमध्ये, अर्जुन एतत् म्हणजे या दोन्ही प्रकृती या जगातल्या सगळ्या सृष्ट पदार्थांचे सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन्ही शक्तीमध्ये आहे. प्राणी मात्र म्हणा किंवा पदार्थ म्हणा, काहीही म्हणा, सगळं काही या दोन शक्तीपासूनच येतं. याच्या पलीकडे तिसरा काहीच पदार्थ नाही या जगामध्ये. पुन्हा एक व्यक्ती कुठल्याही देशातला असो, कुठलाही प्राणी असो, जलचर, स्थलचर काहीही असो, सगळे या दोन शक्तीच्या संयोगानेच निर्माण होतात. जड जड अचेतन पदार्थ आणि जीवशक्ती. एतद् योनीनि भूतानि सर्वाणि तु पदाहरय. हे तू जाणून घे, या जगामध्ये सगळ्यांचा उगम या दोन्हीपासून येतो. परंतु अहम कृष्णस्य जगतः, एक आणखीन गोष्ट लक्षात घे, की मीच या सगळ्यांचा उत्पत्तीकर्ता आहे आणि मीच या सर्वांचा प्रलयकर्ता पण आहे. कुणी म्हणेल भगवंत की ठीक आहे, 4 मध्ये तुम्ही बोलले तुमची जड चेतन पदार्थ एक शक्ती आहे, 5 मध्ये बोलले की जीवशक्ती पण तुमची एक शक्ती आहे, 6व्या मध्ये पहिल्या ओळीत तुम्ही म्हणताय या दोघांच्या संयोगापासूनच सर्व काही जगात निर्माण होतं. मग ह्या दोन्ही शक्ती किंवा जीवशक्ती तुमच्यापासून स्वतंत्र आहे का? की यांची निर्मिती स्वतःच होते का? किंवा जेव्हा प्रलय होतं हे तुमच्यापासून कुठेतरी दुसरीकडे जातात का? तर भगवंत म्हणतात नाही. या दोन्ही शक्ती जरी सगळ्याचे कारण असले, पण या दोन्हीचा निर्माता आणि संहार करणारा मी आहे. त्याचा अर्थ काय होतो आपण बघूया. प्रभुपाद काय म्हणतात, अस्तित्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे जड आणि चेतन तत्वाची निर्मिती आहे. हे तर आपण बघितलं उदाहरणाने. चैतन्य सृष्टीचे मूळ आहे आणि पदार्थाची निर्मिती चैतन्यामुळे होते. तर एक असं तत्वज्ञान आहे, पानामध्ये 270च्या तात्पर्याच्या 3ऱ्या ओळीत प्रभुपाद सांगतात, भौतिक विकासाच्या विशिष्ट अवस्थेत चैतन्याची निर्मिती होत नसते. तर मला वाटते बुद्धिस्ट तत्वज्ञान आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण पान खातो, तर पान खाताना आपण चुना किंवा इतर जे पदार्थ टाकतो लाल रंग टाकत नाही, पण जेव्हा आपण पान चावतो तर हळूहळू जिभेला आणि तोंडाला लाल रंग येतो. तर यांचं असं म्हणणं आहे किंवा काही आधुनिक वैज्ञानिक पण याच विचाराचे आहेत की हे सगळे पदार्थ जेव्हा एकत्र येतात, जसे इथे म्हणतात ना की बिग बँग झाला, बिग बँग पासून एक गोळा निर्माण झाला, मग त्याच्यामध्ये खूप ढग आले, मग त्याच्यामध्ये अमोनिया निर्माण झाला, अमोनिया निर्माण झाल्यामुळे जनुकांची निर्मिती झाली, जनुकांची निर्मिती झाल्यामुळे सगळे एकत्र घटक आले आणि याला प्रायमोडियल सूप असं त्यांनी नाव दिले, की जीवतत्वाचं सुरुवातीचा अवस्था, आणि या सूप मधून मग हळूहळू सगळे जीव निर्माण झाले आणि मग त्यांची उत्क्रांती झाली. मग आदिमानव, हे मानव, स्थलचर, जलचर हे तयार झाले, असं एक आधुनिक विज्ञानाचं म्हणणं आहे किंवा बुद्धिस्ट तत्वज्ञान पण माझ्या माहितीनुसार असं म्हणतं. परंतु असं नाहीये, कारण असं असतं तर आतापर्यंत आपण एवढे सगळे केमिकल एकत्र मिक्स करून नवीन जीव का तयार करू शकत नाही? जे सुरुवातीला झालं ते सगळे पदार्थ तर आता पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मग 1 किलो अमोनिया, 2 किलो युरिया असं सगळं एकत्र टाकून का नवीन जीव तयार होत नाही? तर भगवंत सांगतात की प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये हे म्हणायचं प्रभुपादांनी की हा जो म्हणण्याचा विचार प्रवाह आहे, हा एक सिद्धांत आहे की जड पदार्थांच्या विकासाच्या एका अवस्थेमध्ये जीव निर्माण होतो, तर हे चुकीचे आहे, असं नाहीये. जीवशक्ती ही वेगळी आहे. तर याच्या उलट जीवशक्तीमुळे जड पदार्थांचा विकास होतो. त्याच्यासाठी प्रभुपाद उदाहरण देतात की समजा एखाद्या लहान मुलाच्या शरीरामध्ये जीवात्मा आहे, तर त्या जीवात्म्याच्या उपस्थितीमुळे त्याचे शरीर हळूहळू वाढायला लागतं. लहानपणी 1 फुटाचा जो मुलगा असेल तो हळूहळू 5 फुटाचा होतो. तर 5 फूट म्हणजे त्याचा आत्मा 5 फूट होत नाही, तर काय त्याच्या शरीरामध्ये मातीचं तत्व वाढेल किंवा पाणी तत्व वाढेल, अग्नी तत्व वाढेल. हे सर्व तत्व मिळून 5 फुटाचा मुलगा तयार होतो. पण हे सगळं एकत्र जमा कोण करते? त्याच्या शरीरातला जो जीवशक्ती आहे तो.
समजा समजा असं उदाहरण घ्या, एखाद्या मुलाच्या शरीरातून त्याचा मृत्यू झाला आणि आत्मा निघून गेला, तर तुम्ही त्याला किती जरी अमोनिया, प्रायमोडियल सोप, युरिया काय केमिकल टाकले, तरी त्याचे शरीर 5 फुटाचं होणार का? होणार की नाही होणार? का नाही होणार? हा, तर हे महत्वाचं आहे. तर हे जे लोक म्हणतात ना, की जड पदार्थांच्या आपसातल्या प्रक्रियामुळे जीव तयार होतो, तर हे चुकीचं आहे. उलट जीवामुळे जड पदार्थांमध्ये क्रिया घडून येतात, की तेच सगळ्या तत्व एकत्र जोडून 5 फुटाचं व्यक्ती तयार होते. परंतु जीवतत्व कधी एकत्र येऊन असा आतापर्यंत म्हणजे जड पदार्थ कधी एकत्र येऊन आपोआप 5 फुटांचा व्यक्ती 10 वर्षांनी तयार झाला असं कधीच होत नाही. तर रूपात हेच उदाहरण आणखी पुढे घेऊन जातात, की लहान मुलाच्या शरीरामध्ये आत्मा असतो आणि त्याच्या शरीराचा विकास होत होत तो मोठा होतो. याचाच अर्थ या ब्रह्मांडाचा पण आत्मा असला पाहिजे. कारण या आत्म्यामुळेच ब्रह्मांडाचा पण विकास होतो. तर एक गेस कोण सांगेल ब्रह्मांडाचा आत्मा कोण आहे? आता आपण चर्चा केली होती. भगवंत तर सगळ्यांचेच आहेत, पण नेमकं हा हे गर्भोदक विष्णू पण म्हणू शकतो किंवा इथे प्रभुपादांनी परमात्मा श्री विष्णू यांच्या उपस्थितीमुळे असं म्हटले. तर ऍक्च्युली परमात्मा दोन्ही आहेत. प्रत्येक अणुरेणूचा परमात्मा शिरोदक्षाही आहे आणि ब्रह्मांडाचा परमात्मा गर्भोदक्षाही आहे. तर मला वाटतं शिरोदक्षाहीपेक्षा गर्भोदक्षाही जास्त बरोबर उत्तर असेल. कारण गर्भोदक्षाही जेव्हा येतात तेव्हाच या ब्रह्मांडामध्ये हालचाल आणि विकास व्हायला सुरुवात होते. तर कसं चर्चा होतीये, की जड पदार्थ किती जरी एकत्र आले तर ते जीवाला निर्माण करू शकत नाहीत. उलट जीवामुळे जड पदार्थामध्ये जडणघडण होऊ शकते आणि शरीराचा विकास होतो. जर शरीराचा विकास त्याच्या चेतन तत्वामुळे होत असेल, तर या ब्रह्मांडाचा पण विकास होतोय. याचा अर्थ या ब्रह्मांडाला पण आत्मा असला पाहिजे. आणि ब्रह्मांडाचा आत्मा म्हणजे परमात्मा किंवा आपण गर्भोदक विष्णू म्हणू शकतो, असं प्रभुपादांनी या तात्पर्यामध्ये सांगितलंय. अं, परंतु ते विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस कारणीभूत असू शकत नाही. हा तर प्रभुपादांनी दोघांमध्ये तुलना केली, जीवशक्तीमध्ये आणि भगवंतांमध्ये, की आपण असं बघतो की जीव पण म्हणजे मनुष्य खास करून आपण पण मोठे मोठे बिल्डिंग बनवतो. बुर्ज खलिफा 800 मीटरची आहे. अशा बरेचसे मोठे मोठे फॅक्टरी वगैरे जीव आपण निर्माण करू शकतो. परंतु अं, ब्रह्मांडाची निर्मिती आपण नाही करू शकत. म्हणजे गुणात्मक दृष्ट्या आपल्यामध्ये आणि भगवंतांमध्ये काही साम्य आहे, की भगवंत पण काही गोष्टी निर्माण करतात, काही म्हणजे सर्वच काही निर्माण करतात. आपल्याकडे एक क्षमता आहे काही गोष्टी निर्माण करण्याची, फॅक्टरी, घर, स्कायस्क्रेपर, फ्लाईट किंवा अशा काही गोष्टी आपण निर्माण करू शकतो. पण भगवंतांच्या परिणामा इतकं आपण नाही करू शकत. मला तुम्ही सांगा, जीव एखाद्या ग्रहाची निर्मिती करू शकतो की नाही करू शकतो? तुम्ही आतापर्यंत ऐकलेल्या क्लासेसमध्ये वाचनामधून आठवून सांगा. रामायण मधून, ध्रुव महाराजांनी ग्रह नाही तयार केले, त्यांना ग्रह दिला गेला. रामायणामध्ये कोणाला स्वर्गात जायचं होतं त्या शरीरामध्ये? अरे तुम्हाला माहित नाही? त्रिशंकू आठवतं, त्रिशंकू? हा, तर त्रिशंकूला वेगळं स्वर्ग कोणी निर्माण करून दिलं? विश्वामित्र. तर विश्वामित्राने त्या ग्रहाची निर्मिती पण केली. तर योगिक शक्तीमध्ये योगिक लोकांकडे एवढी पण शक्ती येऊ शकते की ते ग्रहांची पण निर्मिती करू शकतात. तर हे शक्य आहे. पण आपल्या आकलनाच्या आणि अनुभवाच्या बाहेर आहे. पण याची उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये. आणखीन पण दुसऱ्या काही साधूंची उदाहरणं आहेत ज्यांनी ग्रहांची निर्मिती केली. त्याचं खास चांगलं उदाहरण म्हणजे विश्वामित्र यांनी प्रतिस्वर्ग निर्माण केला त्यांच्या योगिक शक्तीने. आणि इंद्रदेव आणि इतर देवांनी ते मान्य केले की ठीक आहे, आम्ही याचा स्वीकार करू, पण त्रिशंकू तिथेच राहील, आमच्या मूळ स्वर्गामध्ये येणार नाही. तर हे शक्य आहे, पण पूर्ण ब्रह्मांड नाही निर्माण करू शकणार विश्वामित्र मुनी. हे सांगण्याचं तात्पर्य काय, थोड्या प्रमाणात भगवंतासारखी आपल्याकडे पण पॉवर आहे, पण त्यांच्यासारखी संपूर्ण पॉवर नाही. तर श्लोक नंबर 4 मध्ये भिन्न, कनिष्ठ किंवा दुय्यम शक्ती सांगितली. श्लोक नंबर 5 मध्ये
श्रेष्ठ किंवा अपराशक्ती सांगितली. कोण आहे ती? पराशक्ती मला वाटते. कोण आहे श्रेष्ठ शक्ती? कोण आहे? नाही नाही नाही, श्लोक नंबर 5 मधली श्रेष्ठ शक्ती कोण आहे? ठीक आहे, तुम्हाला मी परत सांगतो बघा काय लक्षात ठेवा. जीव आहे ना, ती कशी विसरली बाप्पा? बघा पहिल्या 3 श्लोकामध्ये श्रवणाचं महत्व बघितलंय. श्रवण किती दुर्मिळ आहे, श्रवण करून काय काय समजतं. म्हणजे त्यानंतर श्लोक नंबर 4 ते 12 मध्ये भगवान त्यांच्या शक्तीचं वर्णन करतायत. 4थ्या श्लोकामध्ये त्यांनी याच जड पदार्थांचं किंवा तटस्थ शक्तीचं वर्णन केलं. 5व्या श्लोकामध्ये जीवशक्तीचं वर्णन केलं. म्हणजे परा म्हणजे जीवशक्ती झाली ना. आता हे जे बाकीचे जे शब्द आहेत, तटस्थ, बहिरंग, हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील कुठल्या कोणासाठी आहे. आणखीन अंतरंग शक्तीचं वर्णन आलं नाही ना, त्याच्यामुळे ती शक्ती तुम्ही ते पकडूच नका. श्लोक नंबर 6 मध्ये काय सांगितले की दोन शक्ती एकत्र येऊन सर्व काही घडून आणतात, पण या दोन्ही शक्तींचा स्रोत मीच आहे आणि विनाशही मीच करतो. विनाश मी करतो म्हणजे जेव्हा ब्रह्मांडाचा संहार केला जातो तेव्हा जीवशक्ती आणि हे सर्व ब्रह्मांड महाविष्णूच्या शरीरामध्ये पुन्हा प्रवेश करतात. तर समजा प्रलय झाला आणि सगळं ब्रह्मांड नष्ट झालं, ब्रह्माजींच्या आयुष्यानंतर त्यांचे 100 वर्ष झाल्यावरती, तर हे सर्व प्रधान वगैरे भगवंताच्या शरीरात प्रवेश करतात आणि आपण सर्व जीव पण महाविष्णूच्या शरीरात जातो. विचार करा, महाविष्णूच्या शरीरात आपण जाणं म्हणजे मोक्षासारखं आहे की नाही आहे? मोक्ष आहे, पण याला मोक्ष का म्हणत नाहीत? कारण जीवाची आणखीन त्या इच्छा नष्ट नाही झाल्या ना भौतिक प्रगतीला एन्जॉय करण्याच्या. त्याच्यामुळे त्याला तिथे महाविष्णूच्या शरीरात पण जमत नाही. तिथे नाही राहू शकत जीवशक्ती. म्हणून पुन्हा सृष्टी निर्मितीच्या वेळेस त्यांना पुन्हा चान्स दिला जातो, की ठीक आहे तुम्ही पुन्हा जा आणि स्वतःला शुद्ध करून परत या. असं जोपर्यंत जीव स्वतःला पूर्णपणे शुद्ध करत नाही, तोपर्यंत त्याचा हा प्रवास चालूच राहणार. इथे पण प्रवास आहे, म्हणजे जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू, आणि ब्रह्मांडाचा नष्ट पुन्हा सृजन हा पण प्रवास आहे, हा मोठा प्रवास. तिथे जाऊन पण जीवाला जमत नाही. जसं की समजा एखाद्या मुलाचं क्वालिफिकेशनच नाहीये आणि त्याला जबरदस्ती IIT मध्ये ओळखीने पाठवलं, पण जर तिथे काही समजणारच नाही IIT मध्ये काय आहे, तर तो IIT सोडून बाहेर येईल. कारण त्याची ती क्षमताच नाही तिथे राहण्याची. तसंच महाविष्णूच्या शरीरात जाणे म्हणजे मोक्षासारखंच आहे. परंतु याच्या वरच्या याच्या इच्छा याच्या म्हणजे आपल्या नष्ट नाही झाल्या म्हणून पुन्हा परत यावं लागतं. तर हे एवढं खतरनाक आहे. काय म्हणतात, किती मोठा धोका आहे समजा हे चान्स जर आपण युटिलाइज नाही केला. केवळ जन्मच नाही तर आपण किती ब्रह्मांड फिरून आलो असेल माहित नाही. म्हणून म्हणतात ना, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव. जो आतापर्यंत अनेक ब्रह्मांड नष्ट झाले असतील, आपण या एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात गेलो असेल आणि सगळीकडे फिरत आहोत. त्याच्यानंतर भगवंत पुढच्या इथे काय तात्पर्य काही मुद्दे आहेत, हे सर्व आपण बघितले. हा, तर श्लोक नंबर 7 बघूया. याच्या आधी कोणाचे काही प्रश्न आहे आतापर्यंत? ठीक आहे. तुम्हाला सारांश पुढच्या वेळेस सांगायचं आहे. हा, श्लोकांचा प्रवाह कसा चालू आहे ते लक्षात ठेवा. पुढच्या शनिवारी तुम्हाला सांगावं लागेल. श्लोक नंबर 7 गाऊया. मत्तः परतरं नान्यात् किंचिदस्ति धनञ्जय मयि सर्वं सम्प्रोतं सूत्रे मणिगणा इव. तर इथे काय सांगतात की भगवंत अर्जुनला दोन्ही शक्तीचं वर्णन करून सांगितलं आणि बोलले की बघ सगळं काही या दोघींच्या संयोगातूनच होतं. आणि 7व्यात काय सांगतात की परंतु अर्जुन, मत्तः परतरम नान्यत्, माझ्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाहीये. किंचित अस्ति धनंजय, माझ्यापेक्षा श्रेष्ठ काही नाहीये. आणि मयी सर्वमिदं प्रोतं सूत्री मणिगणा इव. जसं अर्जुन एखाद्या हारामध्ये धागा सगळ्या मण्यांना एकत्र जोडून ठेवतो, तसा मीच या सगळ्या ब्रह्मांडाला, म्हणजे भौतिक असो किंवा आध्यात्मिक असो, सगळ्यांचा मूलभूत आधार मीच आहे. मीच या सगळ्या खेळाला एकत्र ठेवतोय. तर कोण गेस करेल भगवंत का बोलले बरं माझ्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही या श्लोकामध्ये अचानक?
स्वतःला श्रेष्ठ का सांगतात अचानक इथे? गेस करा, म्हणजे तुमच्या मनामध्ये जो विचार येईल तो सांगा, असं काही नाही. का का असं म्हणतात भगवंत की मी श्रेष्ठ आहे? येस माताजी. अरे परफेक्ट. तुम्हाला कसं समजलं काय माहिती? तर बघा, भगवंत काय म्हणतात की अर्जुन, एक कनिष्ठ शक्ती आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जीवशक्ती आहे, जीवशक्ती त्याचा उपभोग घेते आणि दोघांपासूनच सगळं बनलंय. पण या दोन्हींपैकी माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीये, किंवा या दोन्हींना सोडून आणखीन तिसरं कोणी माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाहीये. मीच या सर्वांचा आधार आहे. जरी ह्या दोन्ही शक्ती एकत्र येऊन सगळं घडवून आणतायत, म्हणजे व्यक्तीचं शरीर म्हणा किंवा हे भौतिक जगत, परंतु या दोघांचा आधार मी आहे. मी यांचा खेळ मागून सांभाळतो. सूत्रे का नाही, मी सूत्र आहे यांच्या मागचं. त्याच्यामुळे भगवंत सांगतात की या दोन्ही शक्ती जरी असल्या तरी यांच्यापैकी किंवा यांच्या ऐवजी आणखीन कोणी माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाहीये. हे लक्षात ठेवा. तर इथं तात्पर्यामध्ये काय मुद्दे आहेत? मी शक्ती आणि शक्तिमान असल्याने माझ्या सम किंवा माझ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा श्रेष्ठ कोणी किंवा काहीही नाहीये. हे लक्षात ठेवावं लागेल की बाबा आणखीन आणखीन वेगळं कोणी आहे का? जसं की मग तुम्ही म्हणाल की असं का म्हणताय बरं? की हे तर सरळ सरळ आहे ना, आपल्याला माहितीच आहे की भगवंत श्रेष्ठ आहेत. भगवंतापेक्षा आणखीन कोण श्रेष्ठ असणार आहे? परंतु असं नाही. असा पण एक तत्वज्ञानाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये ते लोक काय म्हणतात की जे परमश्रेष्ठ ब्रह्म आहे, ब्रह्मवरती मायेचा प्रभाव झाला आणि सत्वगुणात्मक मायेच्या प्रभावामुळे ब्रह्मापासून ईश्वराची निर्मिती झाली. ज्याला आपण कृष्ण राम म्हणतो, त्याला ते लोक सत्वगुणी मायेचा ब्रह्मावरचा प्रभाव म्हणतात. आणि रजोगुणी प्रभावामुळे त्या ब्रह्मापासून जीवात्मे निर्माण झाली. पण सगळं काही एकच ब्रह्म आहे, असे कोणी वेगळा ईश्वर किंवा वेगळा जीव नाहीये, असे म्हणणारे लोक पण आहेत. हे खूप किचकट तत्वज्ञान आहे, याला मायावाद म्हणतात. तर मायावादाला आपण म्हणजे वैष्णवाचार्यांनी खूप खंडन केले, केवळ इस्कॉनच नाही, मध्वाचार्यांनी तर खूप जास्त खंडन केले. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की जर ब्रह्म सर्वश्रेष्ठ आहे, मग ब्रह्मवरती जर माया प्रभावी होते, याचा अर्थ माया तिच्यापेक्षा श्रेष्ठ झाली की नाही झाली? तुम्हाला काय वाटतं? समजा या लोकांचं असं म्हणणं आहे की ब्रह्म सर्वश्रेष्ठ आहे, पण ब्रह्मावरच्या मायेच्या प्रभावामुळे या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. याचा अर्थ काय होतो? माया श्रेष्ठ आहे का ब्रह्म श्रेष्ठ आहे? माया श्रेष्ठ असा अर्थ होतो ना, पण ते तर शक्य नाही. याचा अर्थ ते चुकीचं आहे. कारण माया पण भगवंतांची शक्ती आहे. ती शक्ती शक्तिमानावर कधीच प्रभावी होऊ शकत नाही. याचा अर्थ त्यांचं तत्वज्ञानच चुकीचं आहे. म्हणून वैष्णव आचार्य त्याला मान्य करत नाही. म्हणून इथे आपण म्हणू शकतो की भगवंतापेक्षा न माया श्रेष्ठ आहे, न ब्रह्म, न जीवशक्ती, न अचेतन जड पदार्थ कुणीही श्रेष्ठ नाही. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. भगवंत परमात्मा रूपाने सर्व व्याप्त आहेत. तर जसं भगवंतांनी तो उपमा दिली की एखाद्या हारामधला जो धागा असतो, तो सगळ्या मोत्यांना एकत्र ठेवतो. तर हा धागा म्हणजे माझं कुठलं रूप आहे? तर परमात्मा रूप. कारण सगळ्या अणुरेणूमध्ये परमात्मा आहे ना, आणि परमात्म्यामुळे सगळे पदार्थ आपापले गुण प्रकट करतात. अग्नीची उष्णता पुढे येणारच आहे, पाण्याची चव. तर या सगळ्यांना त्यांचे गुण प्रकट करण्यासाठी, त्यांना कार्य करण्यासाठी जबाबदार कोण आहे? तर त्यांच्यामध्ये परमात्म्याची उपस्थिती. म्हणून परमात्मा सगळ्या हारामधल्या धाग्यासारखा आहे. सगळ्यांना एकत्र आणि सगळ्यांना कार्यान्वित करून ते सांगतात. भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येक पदार्थाला त्याचा स्वाभाविक गुण प्रकट करण्यास कारणीभूत आहेत. समजा साखर आहे. साखरचा स्वभाव आहे गोड चव असणे. तर तिचा तो स्वभाव प्रकट करण्यासाठी शास्त्रानुसार भगवंताचं परमात्मा स्वरूप तिला मदत करतं, साखरेला. तर या रूपाने ते या हारातला धागा आहे. हा, तर निराकार श्रेष्ठ का साकार श्रेष्ठ, याच्यावरती प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये थोडंसं सांगितलंय, त्याचं आपण बघूया. हा आहे श्लोक नंबर 7. तर प्रभुपाद काय म्हणतात, परत तुम्ही गेस करून उत्तर द्या की या श्लोकानुसार साकार रूप श्रेष्ठ आहे. पण असं कुठं सांगितलं आपण आता या श्लोकामध्ये 7 नंबरच्या श्लोकानुसार साकार रूप श्रेष्ठ आहे?
असं प्रभुपाद म्हणतात. तुम्हाला काय वाटतं, का म्हणत असतील? इथे तर कुठे दिलं नाही की माझं साकार रूप श्रेष्ठ आहे म्हणून. कॉमन सेन्सचा आन्सर आहे, याच्यामध्ये काही शास्त्र नाही. एक मिनिट, कोण आहे? सावंत माताजी, तुम्ही सांगा. असू शकते, ते बरोबर आहे. पण श्लोक नंबर 7 मधून असं सांगा की श्लोक नंबर 7 मध्ये कुठं सांगितलं असं की साकार रूप श्रेष्ठ आहे? कृपा तू सांगते. हा, परफेक्ट. की कृष्ण तिथं रथावर उभे राहून बोलतायत की अर्जुन, म्हणजे भगवंत स्वतःच्या छातीकडे बोट लावून सांगत आहेत, असं आपण समजू शकतो की अर्जुन, मी जो उभा आहे ना, मी कृष्ण, मी वासुदेव कृष्ण, तुझ्या रथाचा सारथी मी आहे, मीच परम सत्य आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीये. तर कृष्ण तिथे साकार स्वरूपात उभे होते का निराकार स्वरूपात उभे होते? साकार स्वरूपात. तर याचा अर्थ काय झाला? साकार स्वरूप सर्वश्रेष्ठ आहे की निराकार? हे हे कळालं तुम्हाला? का का असं समज, का असं बोललं ते कळालं की नाही कळालं? साकार स्वरूप श्रेष्ठ आहे कळालं, हे कळालं की नाही? आपण काय कशावर? कारण कृष्ण स्वतःकडे बोट दाखवून म्हणतात की मी वासुदेव कृष्ण, तुझा रथाचा सारथी, साकार रूपात जो उभा आहे, मत्तः परतरम नान्यत, माझ्या पलीकडे काहीच नाहीये. किंचित अस्ति धनंजय, माझ्या विना किंवा माझ्या परे किंवा माझ्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाहीये. मी जो कृष्ण उभा आहे तुझ्या पुढे, तोच परम सत्य आहे आणि मी साकार स्वरूपात आहे. म्हणून प्रभुपाद सांगतात की या श्लोकानुसार साकार स्वरूप हे निराकारापेक्षा श्रेष्ठ आहे. इथे असा अर्थ होतो. हे मला पण आज क्लिक झालं, मागच्या वेळेस नव्हतं झालं. मी म्हटलं अरे, कृष्ण हे स्वतःला बघून बोलत असतील की अर्जुन, मी जो आहे व्यक्ती, मी श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे, म्हणजे साकार रूप सर्वश्रेष्ठ आहे. आता हे मायावादी लोक याला पण काहीतरी उलटा पुलटा अर्थ देऊ शकतात की माझ्यामध्ये जो आहे, तसे त्याला काही अर्थ नाही. प्रभुपाद म्हणतात की परमसत्य साकार आहे की निराकार या विषयावर नेहमीच वाद घातला जातो. याचे खूप वाद आहे समाजामध्ये. परंतु या श्लोकानुसार परमसत्य साकार आहे, कारण कृष्ण स्वतःला म्हणतात की मी परमसत्य आहे आणि हे स्वतः साकार आहेत म्हणून. तर प्रभुपादांनी इतर काही ग्रंथांचे संदर्भ दिले ब्रह्मसंहितेचा, जसे की ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह, की परम ईश्वर जो आहे तो कृष्ण आहे. आणि कृष्ण कसा आहे? निराकार आहे का? नाही, निराकार नाहीये. सत चिद आनंद विग्रह, सच्चिदानंदाचा रूप आहे. विग्रह म्हणजे रूप, सच्चिदानंदमय रूप आहे. तर रूप असणारा कृष्ण हा परमेश्वर आहे, म्हणजे परम सत्य आहे, असा ब्रह्मसंहितेचा प्रभुपादांनी संदर्भ दिला. आणि सांगितले की इथे पण असंच बघायला मिळते की भगवंतच, साकार रूप असलेले कृष्णच हे सर्वश्रेष्ठ किंवा परम सत्य आहे. नंतर मग मग जे निराकारवादी आहे ते कुठून बोलतात की परमसत्य निराकार आहे? तर त्याचं वर्णन इथे श्लोकामध्ये, या तात्पर्यामध्ये काही श्लोकांचा संदर्भ घेऊन प्रभुपादांनी केला की बघा इथे श्वेताश्वतर उपनिषद, बघा गीतेमध्ये पण वेगळ्या ग्रंथांचे संदर्भ असतात. जसे की आता आपण ब्रह्मसंहितेचा बघितला, कुठे भागवतचा संदर्भ येईल, काही ठिकाणी उपनिषदांचा संदर्भ येतो. जसे की आता हा आहे श्वेताश्वतर उपनिषद, काही ठिकाणी काय मांडोक्य उपनिषद, काही ठिकाणी केन उपनिषद, कठोपनिषद, अशा वेगवेगळ्या उपनिषदांचा संदर्भ असतो. तर उपनिषदांचा संदर्भ का दिला जातो? कारण हे जे निराकारवादी लोक आहेत ना, ते उपनिषदाला खूप जास्त मानतात. त्यांच्या म्हणण्यानुसार वेदांत सूत्र, उपनिषद आणि वेदास आणि गीता, या 3 ग्रंथांना ते प्रस्थानत्रय मानतात. त्याच्या बाहेर ते रामायण महाभारतला पण मानत नाहीत. असा एक त्यांचा तत्वज्ञानी लोकांचा गट आहे, मायावादी लोकांचा. तर हे लोक काय करतात, श्वेताश्वतर उपनिषद मधल्या 3ऱ्या स्कंदाचा हा जो एक श्लोक आहे, श्लोक नंबर 10, हा तात्पर्यामध्ये दिलाय बघा प्रभुपादांनी. ततो यद यदुत्तरतरम तद अरूप 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 मनामयम, की बाबा हे संदर्भ काय तुम्हाला सांगतो. बलदेव देवभूषणच्या श्लोकातून हा
तात्पर्यातून श्लोक घेतलाय. याला श्रुती म्हणतात या उपनिषदांना. ततो यद उत्तरतरम तद अरूपम अनायम ये एतद विदुर अमृतास्ते भवन्ति अथे ते दुःखम एवापि यान्ति. की इथे असं या लोकांचं म्हणणं आहे की या प्रभुपादांनी ब्रह्मदेवांचं सांगितलंय. बघूया बघा तात्पर्य काय आहे. पान नंबर 271 मध्ये मला वाटते 4-5वी ओळ असेल. भौतिक जगातील आदिजीव ब्रह्मदेवाला देवदेवता, मनुष्य, प्राणी आणि पशु यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. पण हा श्लोक काय सांगतो, हा जो आपण श्वेताश्वेतर उपनिषद अध्याय 3 श्लोक नंबर 10 जो बघतोय तो काय सांगतोय, परंतु ब्रह्मदेवाच्याही अतीत परतत्व आहे. ततो यद उत्तरतरम म्हणजे या ब्रह्माजींपेक्षा किंवा या ब्रह्माजींपेक्षा आणखीन एक श्रेष्ठ तत्व आहे. ततो यद उत्तरतरम आणि ते श्रेष्ठ कसं आहे, तद अरूपम अनायम. अरूपम जो शब्द आला ना, तरी निराकारवादी लोक या अरूपमला पकडून बसतात. ते म्हणतात की बघा श्वेताश्वेतर उपनिषद मध्ये सांगितलंय की ब्रह्माजी देवी देवतांमध्ये श्रेष्ठ आहेत, परंतु त्यांच्या परे एक तत्व आहे आणि ते तत्व अरूप आहे. तर आणि जो या अरूप तत्वाला जाणतो हे तर विदुर अमृत असते भवंती अथे तरे दुःखम एवापि यांती. आणि जे या अरूप तत्वाला जाणत नाहीत ते त्यांना दुःख मिळते किंवा त्यांना मोक्ष मिळत नाही. असा हा एक श्वेताश्वेतर उपनिषद मधला श्लोक आहे. तर त्याचं स्पष्टीकरण देणं खूप कठीण आहे, कारण या श्लोकामध्ये सरळ सरळ अरूपम हा शब्द आलाय. तर प्रभुपाद याला समजावून सांगताना सांगतो आपल्या वैष्णव आचार्यांचं म्हणणं आहे की बाबा इथे अरूपचा अर्थ असा होतो की भौतिक रूप नाहीये, त्याला दिव्य रूप आहे. जसं की म्हणतात ना की ईश्वर निर्गुण आहे. निर्गुणचा अर्थ काय होतो, ज्याच्यावरती सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव नाही आहे, जो शुद्ध सत्वामध्ये आहे, त्याला निर्गुण म्हणतात. अरूप म्हणजे काय, ज्याला भौतिक रूप नाही, ज्याला सच्चिदानंदमय रूप आहे तो. परंतु हे लोक याला मानणार नाही. ते काय म्हणतील, अरे हे तर शब्दांचा खेळ झाला, इथे सरळ सरळ अरूप दिले. म्हणून मग आपल्या आचार्यांनी काय केलं, बलदेव विद्याभूषणनी, की याच उपनिषद मध्ये श्वेताश्वेतर उपनिषद मध्ये या श्लोकाच्या आधी एक आणखी श्लोक येतो. प्रभुपादांनी तात्पर्यात थोडे खाली 3-4 ओळी दिल्या श्लोकांच्या. हा जो आधीचा आपण श्लोक बघितला, जो म्हणतो की ब्रह्माजीपेक्षा एक परतत्व आहे जे अरूप आहे आणि त्याला जाणलं तर अमृत म्हणजे मोक्ष मिळतो आणि नाही जाणलं तर दुःख मिळतं. तर हा श्वेताश्वेतर उपनिषद मधला श्लोक आहे, अध्याय 3 स्कंद 3 अध्याय 10 मधला. तर याच उपनिषद मधला स्कंद 3 अध्याय 8 श्लोक नंबर 9 हा तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी दिलाय. तर हा श्लोक कसा आहे, वेदाहम एतम पुरुषम. आता बघा इथे त्याने तिकडे अरूपमला पकडून बसले ना, म्हणून आपले वैष्णव आचार्य सांगतात की बघा इथं पुरुषम शब्द आलाय. वेदाहम एतम पुरुषम महात्म आदित्य वर्णम तमस परस्तात एव विद्वान अमृत इह भवती नान्य पंथा विद्येत अनाय. की बाबा जे परतत्व आहे, जे श्रेष्ठ आहे ते पुरुष आहे. आणि पुरुष कोण आहे, ईश्वर पुरुष कृष्ण, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. त्यांनी तिथे अरूप या शब्दाला पकडून सांगितले की परतत्व अरूप आहे, निराकार आहे. तर आपल्या वैष्णव आचार्यांनी त्याच ग्रंथातला, त्याच श्वेताश्वेतर उपनिषद मधला दुसरा एक श्लोक दाखवला आणि तिथे म्हणतात की बघा इथे वर्णन आहे की परमसत्य पुरुष आहे, निराकार नाहीये. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. जर तुम्हाला असं श्लोकामध्ये हे असेल तर, कसे गणितासारखे आचार्य पण इकडून तिकडून संदर्भ देऊन समजावून सांगतात. आणखीन एक श्वेताश्वेतर उपनिषद मधला आचार्यांनी संदर्भ दिला, इथे प्रभुपादांचा तात्पर्य नाहीये. यस्मात परम ना परम अस्ति किंचित यस्मान नानी योन जायो अस्ति किंचित. की याच्यापेक्षा काहीच श्रेष्ठ नाही, काहीच कनिष्ठ नाही, काहीच छोटं नाही, काहीच मोठं नाही, हा परतत्व पुरुष हा सर्वश्रेष्ठ आहे. तर हे तात्पर्यामध्ये एवढे श्लोक वाचून तुम्हाला तात्पर्य कदाचित वाचायला कठीण वाटेल. त्याच्यामुळे एवढं लक्षात ठेवा की हे का श्लोक एवढे दिलेत, की या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की मी साकार सर्वश्रेष्ठ आहे, परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की नाही, निराकार श्रेष्ठ आहे. तर निराकाराला श्रेष्ठ सांगण्यासाठी एका श्वेताश्वेतर उपनिषदच्या एका श्लोकाचा संदर्भ होता जिथे अरूपम हा शब्द आला. पण त्यालाच खोडण्यासाठी आपले वैष्णव आचार्य त्याच उपनिषद मधला दुसऱ्या श्लोकाचा संदर्भ देतात जिथे पुरुषम हा शब्द येतो आणि ज्याने शुद्ध होतं की परमसत्य साकार आहे. त्याच्यामुळे एवढे संदर्भ इथे मिळाले.
नंतर काय प्रभुपदांनी काय सांगितलं का? हा, बघा पान नंबर 271 वरती निर्विशेषवादी अरूपम या शब्दावर अधिक जोर देतात. परंतु अरूपम म्हणजे निराकार नव्हे, तर वर उल्लेख केलेल्या ब्रह्मसंहितेतील श्लोकानुसार अरूपम हा शब्द सच्चिदानंद रूप दाखवितो. हे लक्षात आपलं असं आचार्य आपले स्पष्टीकरण देतात. आणि जरी हे स्पष्टीकरण नाही मान्य केलं तर दुसरा खाली परत संदर्भ दिलाय तो तुमच्याच ग्रंथामधला, तुमच्याच म्हणजे तुम्ही ज्याला मानता. तर हे लोक सरळ सरळ सगळे पुराणांना रामायण महाभारत मानतच नाही, कारण त्यांना तिथे त्यांचे सिद्धांत स्पष्ट करणं खूप कठीण होतं. रामायणामध्ये साकार स्वरूपाचं वर्णन आहे, भागवतामध्ये सरळ सरळ, त्यांना हे लोक मानत नाही. त्याच्यामुळे आपल्या आचार्यांना एवढी मेहनत करून त्या कठीण शास्त्रामधले संदर्भ देऊन त्यांना पराभूत करावं लागतं एका दृष्टिकोनातून. अं, या श्लोकावर निष्कर्ष निघतो की परमसत्य म्हणजे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपले विविध परा आणि प्रशक्ती स्वरूप आहेत. तर ठीक आहे. या श्लोकामध्ये काय सांगितले की अर्जुन माझ्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. मी जो तुझ्या समोर उभा आहे कृष्ण, वासुदेव कृष्ण, तोच परम सत्य आहे आणि मी सगळ्यांचा आधार आहे, जसे की मोत्यांच्या हारातला धागा. तर आज आपण काय बघितलं की पहिल्या 3 श्लोकामध्ये श्रवणाच बद्दल आहे. पहिल्या श्लोकामध्ये काय की अर्जुन तू ऐक, ही कशी पद्धत आहे ज्याद्वारे माझ्यावरती आसक्त होऊन मला पूर्णपणे जाणता येतं. मी तुला ज्ञान आणि विज्ञान सांगणार आहे, दुसऱ्या श्लोकात म्हटले. आणि हेच माहिती झालं की परत काही जाणण्यासारखं बाकी राहत नाही. परंतु श्लोक नंबर 3 मध्ये सांगतं की हे जाणणं खूप कठीण आहे. एक तर लोकांना रुची नाही, रुची आहे त्याच्यामध्ये सिद्धी मिळून सुद्धा खूप कमी लोकांना मी समजतो. तर आता मी तुला सांगतो पहिले माझं ज्ञान समजून घे. तर ज्ञान म्हणजे माझ्या वेगळ्या प्रकारच्या शक्ती. तर पहिली माझी भिन्ना शक्ती आहे जी 8 अभिव्यक्तीद्वारे प्रकट होते. पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार. परंतु या भिन्न प्रकृतीपेक्षा आणखीन माझी दुसरी एक शक्ती आहे ती अधिक श्रेष्ठ आहे. तिला जीव म्हणतात, जीवशक्ती आहे. कारण ही जीवशक्ती या कनिष्ठ शक्तीचा उपभोग घेते. परंतु अर्जुन, या दोन्ही शक्ती या जगामध्ये जे काही बघशील ते सगळं या दोन्ही शक्तीच्या संयोगानेच निर्माण होतं. पण मी या दोघींचा उगम आहे आणि दोघींचा विनाशही मीच आहे. शेवटी सर्व काही माझ्यामध्ये समाप्त. अनंत श्लोक 7 मध्ये सांगतात, परंतु अर्जुन हे सगळं जाणून तू असं नको वाटून घेऊ की आणखीन कोणीतरी श्रेष्ठ व्यक्ती आहे का. मी तुझ्या समोर जो उभा आहे तो सर्वश्रेष्ठ आहे आणि माझ्यापेक्षा आणखीन काही श्रेष्ठ तत्व काहीच नाही या जगामध्ये. तर वेळ पण बराच झाला, आपण इथे थांबूया. आजच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? जास्त किचकट वाटलं श्वेताश्वतर उपनिषद? येस माताजी. हा हा. हा, 4 ते 5 म्हणजे डॉक्टर 4 ते 5 जे आपल्याला मिळतात ते झाले परमात्मा. म्हणजे 4 ते 5 चा तुम्ही संदर्भ असा घ्या की जोपर्यंत हे भौतिक जगत आहे तोपर्यंत ती समजा डॉक्टरची वेळ. तोपर्यंत ते विष्णू परमात्मा म्हणून कार्य करतात. पण जेव्हा याचा संहार होतो तेव्हा ते रूप परत जातात. परत जातात म्हणजे आपण असं म्हणू शकतो की भगवंताच्या इतर रूपामध्ये विलीन होतात, असं मी एका ठिकाणी वाचलंय. हा, महाविष्णूमध्येच. मी आणखीन याच्यावरती रिसर्च करून बघतो, पण मी ऐकलं आणि वाचलं हेच आहे की ते परत महाविष्णूमध्ये जातात, कारण तिथूनच त्यांची निर्मिती होते. म्हणजे डॉक्टर आता घरी गेल्यासारखे. 4 ते 5 ची वेळ संपली म्हणजे सृष्टीचा व्यक्त काळ संपला, तेव्हा ते आता त्यांचं काम सोडून घरी गेले. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे? येस कृपा. अं, नाही, मोक्षानंतर परमात्म्याची गरज नाही ना, कारण आपण भगवंत सोबत आहोत. म्हणून प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये सांगितलं होतं की आध्यात्मिक जगतामध्ये परमात्म्याचं काही कार्य नाहीये, कारण भगवंत स्वतःच आहेत ना तिथे. परमात्मा केवळ या भौतिक जगतामध्ये आपल्या प्रवासासाठी सोबत असतात. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे? आणखीन 2-3 श्लोक बघायचे का?
येस माताजी. हां, हां. अ, मुक्ती मुक्ती कुठली जरी असेल ना, निराकार मुक्ती जरी असले, तर तिथे पण त्याच्यासोबत परमात्मा नसतात. कारण तो जीव एकटाच त्या ब्रह्मज्योतीमध्ये जातो. तिथे परमात्म्याचं काही काम नाहीये. आणि सालोकी साष्टीमध्ये पण जीव एकटाच असतो. म्हणजे एकटाच म्हणण्यापेक्षा भगवंतांच्या धामामध्ये असतो. दोन्ही जरी तुम्ही मोक्ष पकडले, निराकार किंवा साकार, दोन्ही मोक्षामध्ये परमात्मा सोबत नाहीये. हां, हां. हां, तर हे कसं आहे माताजी, या प्रश्नाचे वेगळ्या स्तरावरती उत्तर देता येतात. आता हा जो त्यांनी प्रश्न विचारलाय, तो एका तात्पर्याला पकडून असेल आणि हां, तर त्या तात्पर्यामध्ये जे वर्णन आहे, त्या वर्णनानुसार उत्तर देणं अपेक्षित असल्यामुळे तिथं असं त्यांनी म्हटलंय, की स्वरूपामध्ये कृष्ण भावनेत स्थिर होणे. कारण तिथे तसं लिहिलंय प्रभुपादांनी. तर हे एकदम परफेक्ट उत्तर याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. परंतु वैष्णव सिद्धांतानुसार मुक्ती हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. जे दुसरे रूप आहेत म्हणजे मी स्त्री, पुरुष, झाड, पशु, पक्षी हे सोडून मी जीवात्मा भगवंतांचा दास आहे आणि त्यांची सेवा करणे हा माझा मूलभूत कार्य आहे. याच्यामध्ये स्थित होणं म्हणजे मुक्ती. हे पण मुक्तीचं एक स्पष्टीकरण आहे. परंतु निराकार मोक्ष सुद्धा मुक्ती आहे. पण त्या प्रश्नाचं उत्तर तसं का दिलंय? कारण त्या तात्पर्यामधल्या ओळीला अनुसरून तो प्रश्न आहे. जास्त कन्फ्युजन होते की तुम्हाला ठीक वाटतंय? आता ना परंतु हे जे उत्तर आहे हे सर्वोच्च उत्तर आहे. हे मुक्ती हेतू अन्यथा रूपम स्वरूपेने व्यवस्थित आहे ना, हे सर्वसमावेक उत्तर आहे. कारण जे निर्विशेष मोक्ष आहे तो खऱ्या दृष्टिकोनातून मोक्ष नाहीच आहे. नाहीच आहे म्हणजे दुःखातून तो मुक्त होतो, पण तो भगवंताची सेवा करत नाही ना. तो जीव एकटाच तिथे राहतो. आणि आता मला संदर्भ आठवत नाही, पण मी असं ऐकलं की शिवजी ब्रह्मज्योतीमध्ये जातात आणि तिथे डमरू वाजवतात किंवा त्या जीवात्मांना प्रेरित करतात. आता मला याचा संदर्भ माहीत नाही. पण तिथून पण त्यांची समोर प्रगती व्हायला पाहिजे. याचा अर्थ जो हा श्लोक आहे मुक्ती हेतू अन्यथा रूपम, तो सर्वश्रेष्ठ आन्सर आहे. पण या आन्सरचे पण ग्रेड आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे जर उत्तर लिहिलं सगळ्यात चांगलं राहील. कारण तो सर्वसमावक रूप आहे. आन्सर आहे. चालेल आपण थांबूया.